दंडवत हो। आचार्य या प्रकरणाची 27 वचने आधी झालेली आहेत। विषय सुरू आहे नामस्मरणाचा, म्हणजे 26 त्याग वचने झालेली आहेत आणि तिथून मग 27 वचना पुढे नामस्मरणाचा विषय सुरू होतो। स्वामींनी आधी जी काही वचने सांगितलेली त्याग वचने, केशराज बासानी तो वचनांचा जो समूह आहे त्याग वचनांचा तो आधी सर्वात आधी घेतलेला आहे। त्यानंतर पुढे स्मरण वाक्यचा जो तोडा आहे तो त्या ठिकाणी त्यांनी पुढे घेतलेला आहे। म्हणजे त्याग केल्यानंतर नेमकं करायचं काय। बहुतांशी लोक त्याग तर करतात, परंतु पुढे काय, त्याग केल्यानंतर सुद्धा पुढे काहीतरी विधी जो आहे तो विधी आपल्याला असणं गरजेचं आहे। स्वामींनी सांगितलंय विधी करिता विधी स्फुरे, म्हणजे एक विधी चालू असताना पुढचा विधी तुम्हाला बरोबर स्फुरत असतो, त्याच्या पुढचा विधी स्फुरतो, त्याच्या पुढचा विधी स्फुरतो। जसं आहे की तुम्ही नामस्मरण करत असाल तर अचानक तुम्हाला स्मरण करता करता तुम्हाला असं वाटेल की लीळा सुद्धा आठवावी, म्हणजे एक 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 तुम्हाला ते आठवत राहील। तुम्ही एखाद्या वेळेस कोणी अधिकरण आलेले आहेत, कोणी वासनिक वर्ग आलेले आहेत, त्यांना तुम्ही चहा दिला तर तुम्हाला लगेच स्फुरतं की बिस्किटही द्यावेत, तुम्हाला स्फुरतं की अजून काहीतरी द्यावं। म्हणजे हे पूर्ण जे असतं, म्हणजे तुम्ही एका विधीमध्ये असाल तर पुढचा विधी आपोआपच स्फुरत राहतो। अविधीच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे। एखादा अविधी जर का तुम्ही करत असाल तर त्याला लागून दुसरा अविधी, आता भांडण असतं, भांडण की आपण घरातनं पाठ करून गेलेलो नसतो बरं का काही, परंतु तिथे गेल्यानंतर बरोबर वाक्यापाठी वाक्य वाक्यापाठी वाक्य सुचतात आणि चांगल्या प्रकारे आपण भांडण करण्यात यशस्वी होतो। म्हणजे हे पण काय आहे, अविधीकरिता अविधी स्फुरे, तसंच विधीकरिता विधी स्फुरे। जसं लीळेचं प्रमाण देतात, आमचे स्वामी जेव्हा उदास झाले डोमेग्रामला आणि आमचे स्वामी प्रसन्न मठामध्ये जाऊन पहुडले, आचार्य भटोबास त्या ठिकाणी काय करत आहेत, फुलांचे अलंकार स्वामींसाठी बनवत आहेत। एरवी तर आपण वेगवेगळे अलंकार बनवत असतो, आता दिवाळी येईल, आपला वेद असतो कुठले अलंकार बनवण्यामध्ये, सोन्याचे अलंकार बनवण्यात आपला ओढा असतो। परंतु आमच्या स्वामींसाठी रोज फुलांचे अलंकार कोण बनवायचे, भटोबास बनायचे। कोणासाठी बनवायचे ते अलंकार, स्वामींसाठी म्हणून बनवले जायचे, स्वतःसाठी नाही। आपण जे अलंकार बनवत असतो ते आपण स्वतःसाठी म्हणून बनवत असतो, त्यामध्ये आपला स्वतःचा एक कल असतो की माझ्यासाठी बनवायचं आहे। परंतु अलंकार बनवायचेच असतील तर ते देवासाठी बनवले गेले पाहिजेत। आणि आता देवाला कुठले अलंकार अपेक्षित हे पण बघितलं पाहिजे। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, विधीकरिता विधी स्फुरतं, तसं एक वाक्य बोलल्यानंतर पुढचं वाक्य बरोबर येत राहतं। जसं मला अनेक लोक विचारतात की तुम्ही अशी तयारी वगैरे करून जातात का, मी म्हटलं नाही, पहिलं अक्षर काय बोलायचं हे पण मला माहिती नसतं। एक वाक्य बोललं की त्याच्या पुढचं वाक्य, त्याच्या पुढचं वाक्य, त्याच्या पुढचं वाक्य येत राहतं। आता आपण इथपर्यंत आलो की देवासाठी अलंकार बनवायचे, इथपर्यंत आपण आलो, मग लगेच तुम्ही म्हटले की मग आता देवासाठी सोन्याचा टिळा, सोन्याचे चांदीचे डोळे, नाक, मिशी पण लावतात बरं का। कुणाला लावतात हे, देवाला की विशेषाला, देवाला लागतं हे काही असं। देवाला डोळे देणारे आपण कोण, देवानेच आपल्याला डोळे दिलेले आहेत। कसे दिले, ज्ञान दिलं, हे आपल्याला देवाने डोळे आपल्याला दिलेत। आता त्या देवाला आपण सोन्या चांदीचे डोळे काय देऊ शकतो का, आणि देवाला ते देऊन उपयोग आहे का। या कुठल्याही अलंकाराची अपेक्षा देवाला तुमच्याकडनं नाही आहे। जर का तुम्ही ते अलंकार अर्पण केले तर परमेश्वर ते अलंकार काढून ठेवतात। कुठे बघितलं तुम्ही असं, कुठल्या लीळेमध्ये येतं, देवाला आपण अलंकार दिले आणि देवाने ते काढून ठेवले। धानाईसाच्या लीळेमध्ये त्यांनी स्वामींचं पूजन केलं, स्वामींनी काय केलं, पूजन स्वीकारलं, पण जाताना काय केलं,
सगळे अलंकार तसेच काढून ठेवले, म्हणजे अलंकाराचा स्वीकार केला का? आपल्याला लीळा वाचताना, लीळा स्मरण करत असताना आजचं जे वचन आहे 28 क्रमांकाचं वचन आपण घेतो आहोत, ते वचन आहे नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. मग नाम नुसतंच घ्यायचं आहे का? विधीकरिता विधीच पुरे, नुसतं नाम नाही घ्यायचं, तर नामासोबत लगेच पुढे लीळा पण तुम्हाला आठवणार. लीळा आठवली की पुढे मूर्ती, चेष्टा हे सगळं तुम्हाला आठवत राहणार आहे. आणि म्हणून कुठलीही लीळा आठवत असताना त्या लीळेतले बारकावे बघायचे असतात की लीळेमध्ये नेमकं घडतंय काय, स्वामींना नेमकं अपेक्षित काय आहे. आता तुमच्याकडे कोणी जेवायला आलं आणि तुम्ही त्यांना गोड बीड सगळं वाढलं, त्यांनी काय केलं? गोड काढून ठेवलं. आता पुढच्या वेळेस तुम्ही गोड द्याल का त्यांना? पुढच्या वेळेस जेवायला येतील तेव्हा. तसं परमेश्वराने अलंकार काढून ठेवले. आत्ता आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की देवाला हे अलंकाराची काही आवश्यकता नाही. आमचे खूपसे लोक स्थानांना हे करतात की बाबा माझे अमके डोळे चांगले झाले की मी तुम्हाला चांदीचे, सोन्याचे डोळे देईन. कुठे काहीतरी गाठ असते, ती गाठ जर का ती चांगली व्यवस्थित निघाली किंवा काही नसेल त्या गाठीचा इश्यू, तर मी चांदीची किंवा सोन्याची गाठ मी देवाला अर्पण करेल. वास्तविक ती देवापर्यंत पोहोचते का? देवापर्यंत पोहोचते का ती? सोन्याची किंवा चांदीची नाही पोहोचत, दुसरीकडे पोहोचते ती. पण तुम्ही त्या पद्धतीने वाहत असता. तर तसं होता कामा नये. आपण त्याच्यामध्ये तारतम्य बाळगलं पाहिजे. आणि यासाठी लीळेंचं जे काही चिंतन आहे, लीळेंचं चिंतन आपण करता आलं पाहिजे आपल्याला, की लीळेत नेमकं घडतंय काय तेच आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून अलंकार आम्हाला बनवायचे आहेत देवासाठी, परंतु ते अलंकार कसले आहेत? फुलांचे किंवा चांदीचे किंवा सोन्याचे अलंकार नव्हे. तेव्हा प्रत्यक्ष स्वामी होते, आचार्य आमचे फुलांचे अलंकार बनवायचे. परंतु आम्हाला स्वामींनी वेगळे अलंकार सांगितलेत. आम्हाला हे अलंकार स्वामींनी आता द्यायला सांगितलेले नाही आहेत. तुम्हाला काही गरज नाही आहे 1.25 लाख फुलं वाहण्याची, 11 फुलं वाहण्याची, 108 फुलं वाहण्याची, काही आवश्यकता नाही. तुम्हाला जर का काही फुल व्हायचं असेल तर देवाने किती फुलं मागितली आहेत? किती फुलं मागितलेत आपल्याकडे? पुष्प एक. म्हणजे एक जन्म मला, आता आपलं झालं ना वचन, मेळीये जन्म दिदले, मोळीये जन्मले दिदले, शिवण्या दिदले, रुंबण्या दिदले, मा हे एक जन्म येत दिजो का, आणि पुष्प एक वाहिजे. आम्हाला ते फुल व्हायचं आहे. आमचं देहरूपी किंवा आमचं जीवरूपी जे पुष्प आहे ते कितीतरी युगापासनं, कितीतरी सृष्टांपासनं परमेश्वर त्या फुलाची वाट बघत आहेत. तर ते फुल आम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. मग परमेश्वराला कुठला अलंकार अपेक्षित आहे? तुम्ही जो विधी करणार आहे, विधींचे अलंकार परमेश्वराला अर्पण करता आले पाहिजेत. नामस्मरण करा. जे जे विधी देवाने सांगितलेले आहेत तो एक विधी म्हणजे एक अलंकार आहे बरं का. एका वचनाचं पालन म्हणजे एका वचनाचं आचरण म्हणजे एक अलंकार. तुम्हाला सांगितलं आटन करा. आटन करा म्हणजे गावोनी गावा जाणे, हा एक अलंकार आहे. त्याच्यामध्ये दीक्षा स्वामींनी सांगितली, भिक्षा मागतोय, हा एक वेगळा अलंकार आहे. दीक्षेमध्ये स्वामींनी सांगितलं सगळं कालवून खायचं आहे, हा तिसरा अलंकार आहे. असे अनेक अलंकार स्वामींनी आपल्याकडनं अपेक्षित ठेवलेले आहेत. ते अलंकार जर का आपण प्राप्त केले तर त्या अलंकाराने आम्हाला स्वामींचं पूजन करायचं आहे. इतर कुठल्याही गोष्टीने तुम्ही परमेश्वराचं पूजन करू शकत नाही. कारण की देवाने सांगितलंय, परमेश्वर काहीसे नाही भजावा पूजावा न लगे, तो अंतर्गामने, तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंग, असं वचन स्वामींनी सांगितलेलं आहे. वचन म्हणजे लीळाचरित्रामध्ये आलेलं आहे. 60 क्रमांकाची लीळा आहे, उत्तरार्ध. त्याच्या नामाचे 10 ठाय आणि पंचकृष्ण निरूपण. ही जर का लीळा तुम्ही वाचली, एक एक ओळ आणि एक एक शब्द जर का लीळेतला वाचला तर तुम्हाला हे कळेल की आम्ही करतोय ते काय आहे आणि परमेश्वराला अपेक्षित काय आहे. याचा एक तुमच्याकडे एक यादी असली पाहिजे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, एक यादी तयार करा. तुम्ही दिवसभरात किती विधी करता, मग जेवढे जेवढे विधी करता
मग आमका विधी आहे नामस्मरण, ह्याला वचनाचं प्रमाण आहे का? शोधा ते, आणि तुम्हाला दिसेल की नामस्मरणाला वचनाचं प्रमाण आहे. मग 1.25 फुलं वाण याला वचनाचं प्रमाण आहे का? नाही. अशी विभागणी करा. तुमचे विधी जे वचनाधार विधी आहेत आणि वचना आधार नसलेले काही विधी आहेत यांची विभागणी करा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आम्हाला नेमकं करायचं काय आहे. एक वचन, त्या वचनाचं आचरण म्हणजे एक अलंकार आहे, आणि ते अलंकार आम्हाला स्वामींना अर्पण करायचे आहेत. तेच अलंकार फक्त स्वामी स्वीकारणार आहेत, बाकीचे अलंकार काढून ठेवणार आहेत, ते घेणार नाहीत. आमच्या स्वामींनी ज्या ज्या ठिकाणी थांबले स्वामी, मग रामधरण्या राजाच्या इथे स्वामी 10 महिने थांबले. निघताना त्यांची राजवस्त्र, रेशमी वस्त्र स्वामींनी काढून ठेवली, निघून गेले. अजून एका ठिकाणी स्वामी थांबले, त्यांनी पण सुद्धा स्वामींचं पूजन वगैरे सगळं केलं, आणि रात्री स्वामींनी काय केलं, त्यांनी जे काही स्वामींना वस्त्र अर्पण केले ते काढून ठेवले. आपली जुनी वस्त्र परिधान करून स्वामी तिथून निघालेले आहेत. म्हणजे देवाला काय अपेक्षित आहे, जे स्वामी घेऊन जातील. आता आपल्याला काय द्यायचं आहे? असं काही द्यायचं आहे की जे घेऊन जातील. म्हणजे आता समजा तुम्ही एखाद्या कोणाला काहीतरी देता, मग ते बक्षीस म्हणून किंवा एक भेटवस्तू म्हणून जेव्हा तुम्ही देता, तेव्हा तुम्ही हे लक्षात घेता की हे जास्तीत जास्त टिकलं पाहिजे, की त्यांच्या हे उपयोगी आलं पाहिजे, आणि जाताना त्यांनी घेऊन गेले पाहिजेत. आता बिस्किटचा पुडा दिला तर कदाचित ते काय करतील, बिस्किटचा पुडा दुसरा कोणाला तरी प्रसाद म्हणून देतील. मग असं काहीतरी द्यावे जे ते सोबत घेऊन जातील आणि त्यांच्या मार्गाला ते उपयोगी सुद्धा जाईल. तसं आपण आता शोध घेतला पाहिजे की अशी कुठली वस्तू असेल की जे परमेश्वर स्वतः सोबत घेऊन जातील आणि ते त्यांच्या उपयोगी सुद्धा लागणार आहे. अशा वस्तू नाही द्यायच्या ज्या देव आता काढून ठेवणार आहेत किंवा घेऊन जाणार नाही आहेत. आणि ती गोष्ट म्हणजे आहे आवड. मुळामध्ये म्हणजे तुमची आवड आणि ईश्वरोक्त विधी या दोन गोष्टींचं संमेलन आपल्यामध्ये झालं पाहिजे. आणि ते जर का तुम्हाला मग देता आलं, म्हणजे वचनाचं आचरण आणि ते सुद्धा कसं आवडीपूर्वक जर का तुम्हाला ते समर्पित करता आलं, तर ते परमेश्वर घेऊन जाणार आहेत. म्हणजे अगदीच मी असं नाही म्हणणार की अलंकार काढून ठेवले म्हणजे ते काही निळभट्टांना त्याचं काहीच गोमटं लागलं नाही किंवा त्या राणीला त्याचं काही गोमटं लागलं नाही, असं नाही. स्वामींनी काय केलेलं आहे, आमच्यासाठी ते अलंकार का महत्त्वाचे आहेत, कारण की ते सोन्याचे आहेत किंवा अजून कुठल्या मोती माणिकने ते मढवलेले आहेत, म्हणून आमच्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. पण स्वामींनी ते स्वीकारलेच का, किंवा स्वीकारलं म्हणजे त्याच्यातलं काय स्वीकारलं, माणिक मोती स्वीकारले नाही, त्यातलं सुवर्णत्व स्वामींनी स्वीकारलं नाही. त्या अलंकाराला जी लागलेली की आवड आहे, निळभट्ट भांडारेकरांची जी तळमळ आहे ते अलंकार अर्पण करण्याची, ती तळमळ जी आहे तीच फक्त स्वामींनी स्वीकारलेली आहे. बाकीचे जे अलंकार कसे आहेत, ती तळमळ म्हणजे त्या अलंकारातला रस आहे मुख्य. आणि ते अलंकार म्हणजे काय आहेत, वास्तविक ते अलंकार कसे आहेत, त्या ऊसासारखे आहेत, जे रस काढल्यानंतर त्याचं काय उरतं, ती चोवड म्हणतात त्याला. ते काही कामाचं असतं का, जाळण्याच्या कामी येतं, बाकी काही कामे उपयोगी नसतं ते. पण त्यातलं मुख्य काय आहे, रस महत्त्वाचा आहे, तो तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसं परमेश्वरासाठी त्या सोन्यातली जी तुमची तळमळ आहे, ते अर्पण करण्याची जी तळमळ आहे, जी आवड आहे, तीच महत्त्वाची आहे. असं प्रत्येक वस्तूंच्या बाबतीमध्ये घडणार. तुम्ही भोजन अर्पण करत आहात, तुम्ही स्मरण अर्पण करत आहात, तुम्ही एखादा ईश्वराने विहित केलेला विधी अर्पण देवाला करत आहात, तर त्याच्या मागे तुमची तळमळ आणि तुमची आवडी असणं खूप गरजेचं आहे. ते जर का तुम्हाला देता आलं तर निश्चितपणे परमेश्वर त्याचा स्वीकार करणार आहेत. आणि म्हणून आपलं मूळ विषयाकडे आपण येऊया की आचार्य भटोबास काय करत आहेत, फुलांचे अलंकार बनवत आहेत आणि बाईसांनी त्यांना सांगितलं की स्वामी उदास झाले. भटोबासांनी लक्षात घेतलं की आता आपल्याला काय करायचं आहे. काय केलं त्यांनी, श्रीप्रभूंचं जे वस्त्र आहे ते त्या वेळेस स्वामींना त्यांनी काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. स्वतःला दिसू दिलं नाही त्यांनी, फक्त ते वस्त्र दिसू दिलेलं आहे. आणि स्वामींनी ते जेव्हा पाहिलं, स्वामींना त्यांनी विनंती केली
की श्री प्रभूंचं जे वस्त्र आहे ते देवा तुम्ही स्वीकरी जोजी. स्वामींनी ते वस्त्र पाहिलं आणि स्वामी प्रसन्न झाले. मी थोडंसं वेगळं चिंतन केलं की बाबा ते श्रीप्रभूंचं वस्त्र पाहिलं म्हणून आमचे स्वामी काही प्रसन्न झाले नाहीत, कारण की आमचे स्वामी सुद्धा परमेश्वर आहेत, श्रीप्रभू सुद्धा परमेश्वर आहेत. एका अवताराला दुसऱ्या अवताराची काय असं नवल काही असणार का? नाही. मग स्वामी प्रसन्न का झाले की स्वामी हे बघत होते किंवा स्वामींनी हे पाहिलं की आम्ही जर का उदास झालो तर जीवाने आम्हाला प्रसन्न कसं करावं. नवस जापते, खेटी प्रदक्षिणा वगैरे अशा गोष्टी करून करावं का? नाही. परमेश्वर उदासच का होतात ह्याचा शोध घेतला की परमेश्वर प्रसन्न कसे करायचे याचा शोध आपोआप लागतो. तुम्ही अविधी केला की परमेश्वर अप्रसन्न होतात, उदास होतात. मग तुम्ही काय केल्याने परमेश्वर प्रसन्न होतील? विधी केल्याने परमेश्वर प्रसन्न होतील. आचार्यांनी तेच केलं. मला असं नेहमी असं वाटतं की आमचे स्वामी आचार्यांना खूप तपासत होते की ही व्यक्ती वेळ प्रसंगी काय करू शकते. सांडवा बांधायचं सांगितलं ते काय करू शकते, किंवा यांना सांगितलं की नदी वाहते आहे याच्यामध्ये पोहून पलीकडच्या काठाला जाऊन परत या, तर ही व्यक्ती काय करू शकते. सगळ्यांना दगडं मारायला सांगितली तर ही व्यक्ती कसं त्याच्यातनं चुकू शकते. सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांनी मिळून भटोबासांना मारा, मग अशा वेळेस भटोबास कशा पद्धतीने स्वतःचा बचाव करू शकतात. एखाद्याकडे नेतृत्व जेव्हा द्यायचं आहे तेव्हा सगळ्या अंगाने त्याला तपासावं लागतं. आमचे स्वामी सगळ्या अंगाने तपासत होते की भटोबासा आता काय करू शकतात, आणि भटोबासांनी तेच केलं जे स्वामींना अपेक्षित होतं. अर्थातच तुमच्याकडनं जर का अविधी घडलेला आहे, तुमच्याकडनं अविधी घडतो आहे, तुम्हाला मळीनत्व आलेलं आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? प्रसाद सेवा. प्रसाद सेवा म्हणजे नुसतं प्रसाद वंदन नव्हे बरं का. आपण फक्त समजा कुठे देवपूजा म्हटली की आपण तुटून पडत असतो, सगळेजण जातात देवपूजा करा, देवपूजा करा, देवपूजा करा. परंतु ती देवपूजा फक्त कपाळाला लावण्यापुरती मर्यादित असेल तर ती देवपूजा करून म्हणावा तसा उपयोग नाही. उपयोग आहे, परंतु जो अपेक्षित उपयोग आहे तो होत नाही आहे. जसं तुम्ही अन्न खाल्लं पण ते चावून खाल्लं नाही 32 का 40 वेळा, त्याच्यामध्ये तुमची लाळ मिक्स झाली नाही आणि त्याच्यावर तुम्ही 2-3 ग्लास पाणी पण पिले जेवल्या जेवल्या, आता तुम्हाला ते अन्नाचा पाहिजे तो उपयोग होणार का? पण तेच जर का एक घास तुम्ही 32 वेळा चांगला चावला, त्याच्यात लाळ मिक्स झाली, ते तुम्ही नंतर चांगलं चावून ते गिळलं तर त्याचं पचन चांगलं होईल. त्याच्याने काही तुमच्या शरीरात जे काही सप्तधातू आवश्यक आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यातनं मिळतील आणि तब्येतही चांगली राहील. म्हणजे उपयोग जो आहे तो आपल्याला 100% झाला पाहिजे या दृष्टिकोनातनं आपण विधी केले गेले पाहिजेत. विधी कमी करा, एखादा प्रसाद जोड कमी करा. 50 करायच्या ऐवजी एकच प्रसाद जोड करा. 50 विशेष करायच्या ऐवजी एकच विशेष करा, पण तो विधीपूर्वक करा, लीळा आठवून करा, देवाचं नाव घेऊन ते करा, लीळा आठवून ते करा. अशा पद्धतीने जर का तुम्ही देवपूजा केली तर ती देवपूजा तुमच्या उपयोगी लागणार आहे. ती वंदन जे आहे ते तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे, नाहीतर नाही. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे अविधी घडला तर ते प्रसाद सेवा जी आहे ही का करायची असते? कारण की प्रसाद सेवा करताना तुम्हाला सगळ्यात आधी देवाचं नाव आठवतं, देवाची परमेश्वराची लीळा तुम्हाला आठवते, आणि त्यामुळे काय होतं? घडला अविधी परिहरे. म्हणजे परमेश्वराचं चिंतन केल्याने काय होतं? सात्विकता येते. म्हणून स्वामींनी सांगितलं प्रसाद सेवेत काय होतं? तामसे काळी सत्वाये गेले सत्व ये. तामस काळामध्ये सत्व येतं, पण कधी? मी तर बहुतांशी असंच बघितलंय बरं का. खूप मोठी देवपूजा बसलेली असते, खूप लोक असतात देवपूजेला, म्हणजे 200-250 लोक त्या हॉलमध्ये बसलेले आहेत आणि देवपूजा चालू असते आणि लोक वैतागत असतात. आणि स्वामींनी सांगितलं की प्रसाद सेवा केल्याने माणूस सात्विक होतो, परंतु मी बहुतांशी वेळा देवपूजा करताना लोकांना तामस होताना पाहिलेलं आहे की किती देवपूजा बाकी आहे अजून, अहो द्या ना पटकन पुढे, किती वेळ लावता, किती हळूहळू करतात हे लोक. ही सात्विकता आहे का? मग ही सात्विकता अशी कशी सात्विक? म्हणजे हे असं कसं तामसत्व त्याच्यामध्ये काय येते प्रसाद वंदन करताना? कारण आम्ही लीळा आठवून करतच नाही आहे. तुम्ही जेव्हा लीळा आठवून कराल त्यावेळीच तुम्हाला वेळ कमी पडेल. आता आपल्याला वेळ जास्त होतोय की पटापट द्या, पण जेव्हा तुम्ही लीळा आठवून प्रसाद वंदन विशेष वंदन कराल तेव्हा तुम्हाला तोच वेळ कमी पडेल.
मग तुम्हाला कळेल की एका टायमाला 50 प्रसाद जोड करण्यापेक्षा एकच प्रसाद जोड केलेला कितीतरी शांततेने करता येतं. म्हणजे विधी व्यवस्थित करता आला पाहिजे. म्हणजे परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर तुम्ही जर का त्या ठिकाणी ईश्वरोक्त विधी केलात, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टेचं जर का तुम्ही स्मरण केलं त्या ठिकाणी, तर परमेश्वर उदास असतील तर ते प्रसन्न होतात. कसं याची लीळा आहे. आमच्या आऊसा ज्या आहेत स्वामींवर रागावून गेल्या. लीळा चरित्रामध्ये एकमेव व्यक्ती अशी आऊसा जे स्वामींशी भांडायच्या. परंतु व्यक्ती कशी होती, व्यक्ती एकदम सच्ची होती, खरी होती. म्हणजे अजिबात म्हणजे काय दोष जो म्हणतो ते आऊसांमध्ये अजिबात नव्हता. परंतु एकदा काय झालं की स्वामींनी काहीतरी मस्करी केली त्यांची आणि त्या रागावले आणि 6 महिने स्वामींपासून लांब राहिल्या. 6 महिने स्वामींची आठवणच नाही अजिबात. अविधीकरिता अविधी संचरे चालू आहे. एक दिवशी काय झालं, 3 बाया त्यांच्याकडे मुक्कामी आल्या. त्या ज्या गुंफेमध्ये राहत होत्या त्या आमच्या स्वामींच्या सन्निधानातल्या. मग त्यांचं भोजन वगैरे झालं. आऊसा म्हणाल्या झोपा आता, इथेच मुक्काम करा तुम्ही एका बाजूला. त्या बाया जेवल्या वगैरे आणि जेवल्यानंतर त्यांनी श्री चक्रधरा असं नाव घेतलं. म्हणजे भोजन समयी, भोजनाच्या आधी पण देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे. आणि जेवित आहे तुम्हा आठवीत होते का असं स्वामींनी प्रश्न नाथोबासांना केला. म्हणजे जेवताना पण देव आठवल्या गेला पाहिजे आणि जेवल्यानंतर सुद्धा या बायांनी नाव घेतलंय देवाचं. म्हणजे जेवल्यानंतर सुद्धा देवाचं नाव आठवल्या गेलं पाहिजे. आपल्याला काय आठवतं जेवल्यानंतर? देवाचं नाव नाही आठवत. आपल्याला आठवतं आज एवढं गोड खाल्लंय, आता डायबिटीस वाढणार. आता एवढं तेलकट खाल्लंय, ॲसिडिटीची आठवण येते, डायबिटीसची आठवण येते, अजून कसली आठवण येते आपल्याला, आजारांची आठवण येते. परंतु परमेश्वराची आठवण येणे नाही. हे आठवण त्यांना आली. त्यांनी नाव घेतलं आमच्या स्वामींचं. आऊसांनी ते नाम ऐकलं आणि ऐकल्या ऐकल्या नामस्मरण त्यांचं जे होतं ते आऊसांच्या कानापर्यंत येऊ आलं आणि ते कानातनं हृदयापर्यंत पोचलं आणि हृदयातनं जो काय अविधी घडलेला होता तो निघून गेला आणि तिथे विधी स्थापित झाला. परमेश्वराचं नाम एखाद्या अंतकरणामध्ये आलं, ते नाम एवढं प्रभावी आहे की त्या ठिकाणी तुमच्याकडनं जो काही अविधी घडलेला असेल तर एका नामस्मरणामुळे काय होणार आहे, तो अविधी परिहार होऊ शकतो. विधी करिता अविधी परिहरे हे पण वचन आपण त्याच्यामध्ये बघितलं. म्हणजे आऊसांचा तो अविधी परिहरला त्याचं प्रमाण म्हणजे आऊसा सकाळपर्यंत झोपल्या नाहीत. ह्या कुशीवरून त्या कुशीवर त्यांना आठवलं की मी माझा चक्रस्वामी, असं वाक्य आहे त्यांचं, माझा चक्रस्वामी. मी त्यांना दुखवून आले, भांडून आले, 6 महिने मला त्यांची आठवण नाही, का नाही. या बाया कोण आल्या, त्या आमच्याच देवाची आठवण करतात आणि मी अशी बसलेली आहे रिकामटेकडी. म्हणजे हे सगळं त्यांना रात्रभर आठवतंय, दुःख करतायत. आणि प्रातप्रहरी पूजा अवसर वगैरे सगळं आटोपल्यानंतर आमचे स्वामी म्हटले की आज आऊसांना सामोरे जायचं आहे. बघा, म्हणजे स्वामींना माहिती आहे आता अविधी परिहारलेला आहे, आता बरोबर तो जीव इकडे येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर का आपण वचनांच्या जवळ नसू, आपण खूप गोष्टींसाठी संघटित होतो, कार्यक्रमांसाठी संघटित होतो, जेवणासाठी संघटित होतो, वचन पाठांतरासाठी कधी संघटित झालो का आपण? लीळा पाठांतरासाठी, लीळा ऐकण्यासाठी नव्हे, पाठांतरासाठी संघटित झालो का आपण? ईश्वरोक्त विधी करण्यासाठी आपण संघटित झालो का? आपण संघटित होऊन ईश्वरोक्त विधी करतोय का, की फक्त एकत्र होऊन आपण जसं मंदिरामध्ये उल्हासनगरला असं व्हायचं की कार्यक्रम आहे, अवतार दिन आहे, सगळ्यांना सांगितलं 10 वाजता या सगळ्यांनी, लोक आरामशीर 11:30पर्यंत येतात, तोपर्यंत जेवण तयार आहे. आलं की देवपूजेला बसायचं, लगेच आरती झाली, उपहार झाला की लगेच पहिल्या पंक्तीला, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कुठल्या तरी पंक्तीला जेवायचं आणि मग प्रसाद घेऊन घरी जायचा. अशा पद्धतीने अवतार दिन साजरा केला जायचा. आता गेल्या 2 वर्षापासून मी बदल करून टाकला त्याच्यामध्ये. अवतार दिन ज्या दिवशी आहे त्या दिवशी दुपारी 3ला सगळ्यांना बोलवायचं, 1 तास नामस्मरण करायचं, कारण की प्रत्येक अवताराने नामस्मरण सांगितलेलं आहे. नेमका अवतार दिनाच्या दिवशी आपण मुळात नामस्मरण करत नाही, हे चुकीचं आहे. 1 तास नामस्मरण, त्याच्यानंतर 1 तास प्रवचन. आम्ही महानुभाव पंथीय लोक कुठेही, साधक कुठेही भेटत असू तर त्या ठिकाणी प्रवचन हे झालं पाहिजे. नुसतं संघटित आणि एकत्रित यायचं आणि परत घरी जायचं, याला काहीही अर्थ नाही.
ज्ञान पातळी काहीतरी वाढली पाहिजे प्रत्येक वेळी. जो व्यावसायिक व्यक्ती असतो ना, तो कुठेही जातो तर तो हे बघतो की माझं द्रव्य कसं वाढेल, माझा बॅलन्स कसा वाढेल, माझा व्यवसाय कसा वाढेल, हा सगळं तो बघत असतो. तसं महानुभाव साधकाने माझं ज्ञान कसं वाढेल याच्यावर सगळं फोकस केला पाहिजे. तुमचं ज्ञान वाढलं नाही तर तुमच्यातलं धर्म वाढणार नाही, आणि धर्मच नसेल तर मग रक्षणसुद्धा आपलं होणार नाही. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण त्या बघितल्या पाहिजेत. तर या ठिकाणी आचार्यांना स्वामींनी तपासलं आणि त्या ठिकाणी लक्षात आलं स्वामींच्या की यांनी काय केलं, बरोबर असा विधी केला की ज्याच्यामुळे आम्हाला चांगलं वाटेल. आणि मग स्वामी प्रसन्न झाले. आणि स्वामी, मी जे म्हणालो की ते वस्त्र बघून स्वामी प्रसन्न नाही झाले, तर ती वस्त्र दाखवण्याची त्यांची जी बुद्धी आहे, ती स्फुर्तरूपता आहे किंवा ती जी काही कौशल्यता आहे, त्याच्यामुळे आमचे स्वामी प्रसन्न झाले. स्वामी त्यांना विचारतात, हे तुझं काही सेनं स्फुरले, तुम्हाला कसं काय स्फुरलं बरं? म्हणजे स्वामी प्रसन्न कुणावर आहेत ते लक्षात घ्या, या वाक्यातनं तुम्हाला दिसेल. ते म्हणतात, जी जी आपलेनी श्रीचरणाची प्रसाद आहे, तुमच्यामुळे तुम्ही जे काही मला श्रीचरणी ठाव दिलेला आहे, आश्रय दिलेला आहे, आणि त्याच्यामुळे हे सगळं मला स्फूर्त आहे. म्हणजे अशा पद्धतीने विधी करताना एक विधी आपल्याला भेटत असतो. औसा ज्या आहेत त्या सकाळीच निघालेल्या आहेत आणि आमचे स्वामी त्यांना सामोरे आलेले आहेत आणि स्वामींची त्यांची भेट झाली. आपण पाहतोय की एक नामस्मरण किती महत्त्वाचं आहे. तर आजच्या या सत्रामध्ये आपण जे काही वचन घेतो आहोत 28 क्रमांकाचं आचाराचं, त्याच्या संदर्भातली लीळा आहे उत्तरार्ध 609 क्रमांकाची. महादाईचा प्रश्ने नाम लीळा स्मरणा अनुवादू. मग महादाईसी पुसले जी गोसावी आमते सोडूनी बीजे करू पाहता ती तरी आम्ही काही करूनी असावे जी. बेलापूरचा हा प्रसंग आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आमचे स्वामी सर्व भक्तांचा त्याग करून कुठे चाललेले आहेत? दुसऱ्या प्रदेशामध्ये चालले, कारण की अनेक जीव आहेत, सगळ्या जीवांचा उद्धार स्वामींना करायचा आहे. आणि मग हे सगळ्या भक्तजनांपर्यंत कळलेलं आहे. म्हणून महादाईचा प्रश्न धरतात की आम्हाला जर का आता स्वामी सोडून जाऊ पाहत आहेत, जे स्वामींची प्रवृत्तीच अशी आहे, तरी आम्ही काही करूनी असावे जी. मग आम्ही पुढे विधी करायचा काय नेमका? म्हणजे आपला जो विषय चालू झालेला की 26 वचने त्याग, की त्याग केल्यानंतर करायचं काय? खूपशे लोक काय करतात, घर सोडतात, संन्यास घेतात, आश्रमात जाऊन राहतात. मग आम्ही कधी जर का त्यांना भेटलो, काय चाललंय काय आश्रमामध्ये वगैरे, मग ते आश्रमातले दोष सांगत राहतात आम्हाला. म्हणजे ते चुकीचं आहे. त्याग केला, परंतु त्याग केल्यानंतर लगेच स्वीकारलं सुद्धा पाहिजे. आपण तो त्याग करून रिकामे जर का राहिलो तर काय होणार? दोष बघायला आपण लगेच मोकळे होऊन जातो. मग हा हे काय करतोय, तो काय करतो, तो काय करतोय. परंतु तुम्ही जर का स्वतः विधी करत असाल की सकाळी 3 तास डोळे बंद करून तुम्ही स्मरण करत असाल, तर तुम्हाला दिसेल का कोण कोण उठलंय किंवा नाही उठलंय? कोणाकडे बघायला तुमच्याकडे वेळ आहे का? तुम्ही जर का पुस्तक वाचन करताय, डोकं खाली मान खाली करून आपलं पुस्तकात तुम्ही डोकं घातलेलं आहे, तुम्ही वाचन करताय, आता तुम्हाला बघायला वेळ आहे का की कोण कोण अभ्यास करत नाहीये? म्हणजे तुम्ही स्वतः विधीत असाल तर तुम्ही कोण कोण अविधीत आहात हे बघण्यासाठी तुम्ही रिकामं नसणार आहात. तर या ठिकाणी त्याग केल्यानंतर रिकामे राहू नका. 26 वचने त्याग झाल्यानंतर पुढे विधी तो कोणता? नामस्मरण. तो नामस्मरण विधी म्हणजे कसा ना, हे देखिले तैसे आठवी, जे पहिलं वचन सांगितलं. परमेश्वराला जसं तुम्ही पाहिलेलं आहे सन्निधानातल्या भक्तांनी, आता आपण पण देवाला पाहिलेलं आहे. कुठे बघितलंय? लीळेंमध्ये स्वामींना आपण बघितलेलं आहे. मग लीळेंमध्ये आपण स्वामींना जसं बघितलेलं आहे तसं परमेश्वराला तुम्हाला आठवायचं आहे. परमेश्वर दयाळू आहेत, मयाळू आहेत, कृपाळू आहेत. परमेश्वर ज्ञान देतात, प्रेमशक्ती साधन संचार करतात, कशा प्रकारे कर्मनाश करून घेतात, कशा प्रकारे योग्यता घडवून घेतात. म्हणजे हे या भूमिकेतनं आपण देवाला पाहिलेलं आहे. असंच आपल्याला देवाला आठवता आलं पाहिजे लीळेंच्या माध्यमातून. आणि म्हणून महादाईचा सुद्धा विचारतात की आता देवच आम्हाला सोडून चाललेले आहेत, तर मग आता आम्ही पुढे विधी काय करायचा? स्वामी म्हणतात, बाई हे देखिले तैसे आठवी जे. काय करायचं आहे? आम्हाला जसं तुम्ही पाहिलेलं आहे लीळेंच्या माध्यमातून, बरं का, असं प्रत्यक्ष नाही.
कारण की परमेश्वराच्या त्या श्रीमूर्तीचं काही सौंदर्य, औदार्य, लावण्य वगैरे काही आठवत बसायचं नाही. कुणीतरी स्मरणामध्ये सांगितलं की ते स्मरण कसं करायचं. मग लंब कर्ण, विशाल नेत्र. आता विशाल नेत्र तुम्ही आठवू शकता का. लंब कर्ण म्हणजे स्वामींचे कान किती मोठे होते, आजान बाहू किती, हात किती लांब होते, तुम्ही आठवू शकता का. आता म्हणजे माझं एक वाक्य आहे, जी गोष्ट तुम्ही कधी बघितली नाही ती गोष्ट तुम्ही परफेक्ट आठवू शकत नाही. आता जर का मी तुम्हाला एखाद्या स्थानाचं वर्णन सांगितलं जे तुम्ही केलंच नाहीये, त्याचं मी किती इत्थंभूत वर्णन केलं तरी तुम्हाला पाहिजे तसं ते डोक्यात बसणार नाही. तुमच्या डोक्यासमोर, डोळ्यासमोर वेगळीच संकल्पना येणार. मग जेव्हा केव्हा तुम्ही त्या स्थानाला पोहोचाल जाल तेव्हा तुम्ही अरे आपण जे काही कल्पना केली होती ती वेगळीच होती आणि ही काही इथे स्थान वेगळंच आहे. तसं परमेश्वराला तुम्ही पाहिलं नाही तर तुम्ही ते लंब कर्ण, विशाळ नेत्र, आजान बाहू वगैरे वगैरे तुम्ही जसंच्या तसं आठवू शकत नाहीत. मग तुम्हाला काय करायचं आहे की श्रीमूर्ती आठवण्यापेक्षा तुम्हाला लीळा आठवायच्या, श्रीमूर्तीच्या लीळा आठवायच्या आणि त्याची व्यवस्था पण केलेली आहे. मूर्तिज्ञान नावाचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी गुडघा आठवायला सांगितला नाही आहे, त्यांनी स्वामींचे श्री नेत्र आठवायला सांगितलेले नाही आहेत. श्री नेत्र ऐसे भावीजे ध्याईजे जे पैठणी बाईचं अशी प्रेमदान, म्हणजे त्या नेत्राच्या माध्यमातून तुम्हाला लीळा आठवायची आहे. आपण काय करतो, डोळे आठवत बसलेलो आहोत. आम्हाला ते किती जरी झाले तरी परमेश्वर सुद्धा कधीतरी त्या मायापुराचा त्याग करून जाणार, ते डोळे तसेच राहणार. परंतु त्या डोळ्यांच्या माध्यमातून ज्या लीळा घडलेल्या आहेत त्या कशा आहेत, त्या अविनाश आहेत. म्हणजे त्या आमची योग्यता घडवणाऱ्या आहेत त्या लीळा. त्या लीळांची विशेषता अशी आहे, त्या डोळ्यांची विशेषता त्या लीळांच्या मुळे आहे की त्या स्वरूप आतमध्ये जे स्वरूप आहे त्या माध्यमातून त्या डोळ्यांचं कार्य चालू आहे, त्या माध्यमातून लीळा होत आहेत आणि म्हणून त्या लीळा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणून कुणीतरी म्हणालं की जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट डोळे आठवत नाही तोपर्यंत पुढचा अवयव आठवायचा नाही, आजान भाऊ आठवायचे नाहीत. ते म्हणाले बाबा कसं काय आठवेल एकदम परफेक्ट. ते म्हणे नाही नाही, आठवल्याशिवाय पुढचा अवयव आठवायचाच नाही. मी म्हटलं आता हे कधी बघितलंच नाही तर ते आठवणार कसं काय आपल्याला. म्हणून त्याच्यामध्ये पडू नका. मूर्तिज्ञान प्रकरणाचा जर का अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की फक्त अवयवांचं नाव घेतलं पण लीळा काय केलेले आहेत पुढे त्यांनी त्या अवयवांवर त्यांनी वर्णन करत बसले नाही, त्या अवयवांच्या फक्त लीळा त्यांनी सांगितला. श्रीचरण ऐसे भावीजे ध्याईजे जे एकांकी शिळा तळावरील उदक शिंपणे, म्हणजे तुम्हाला ती लीळा आठवता आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला लीळा आठवायच्या आहेत. म्हणजे हे देखील तैसे आठवीजे, म्हणजे लीळेमध्ये देवाला तुम्ही जसं पाहिलं, जसं तुम्ही जाणलं तशा पद्धतीने तुम्हाला देव आठवता आला पाहिजे. पुढे महादाईचा विचारतात, जैसे हे बर्वे रूप तैसे अनेक काही बर्वे असे. आता महादाईसांनी काय पकडलेलं आहे, श्रीमूर्ती. म्हणून महादाईसा म्हणतात की जैसे हे बर्वे असे, म्हणजे आमच्या स्वामींची श्रीमूर्ती इतकी बर्वी आहे, 32 लक्षणी आहे, तेजपुंज आहे एकदम. तसं अनेक काही बर्वे असे, म्हणजे अजून पण काही बर्व आहे का फक्त आमच्या स्वामींची श्रीमूर्ती बर्वी एवढी सुंदर आहे. स्वामी म्हणतात बाई त्रेती सीता बर्वी, द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती बर्वे, कलियुगी हे बर्वे. स्वामींनी त्यांना सरसकट सौंदर्या संदर्भात सांगितलं. सौंदर्य कशाला म्हणतात, जो अवयव जैसा होवावा तो तैसाची. सौंदर्य म्हणजे एखादा माणूस गोरा आहे म्हणतो सौंदर्यवान आहे अशातला भाग नाही. आमच्या याच्यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे तत्वामध्ये की जो अवयव जैसा होवावा, नाक एवढं म्हणजे एवढंच, कान एवढं म्हणजे एवढाच, जे जसा पाहिजे तसंच तो असणं याला सौंदर्य असं म्हणतात. स्वामींनी सरसकट सांगितलं की त्रेतयुगामध्ये सीता सगळ्यात दिसायला सुंदर होती. द्वापर युगामध्ये पूर्ण त्रेतयुगामध्ये फक्त एकटी सीता सुंदर होती दिसायला. पूर्ण द्वापर युगामध्ये फक्त आमचे श्रीकृष्ण महाराज फक्त सुंदर दिसायला होते. आणि सध्या कलियुगामध्ये फक्त आमचे स्वामी जे आहेत तेच फक्त दिसायला सुंदर आहे सौंदर्याच्या दृष्टीने. तर बाह्य सौंदर्य जे आहेत त्या दृष्टीने आम्हाला स्वामी सांगत आहेत. जी जी ते कवण. स्वामींनी सांगितल्यानंतर स्वामी म्हणतात परी याही हुनी एक बर्वे असे. पण स्वामी सांगतात की तुम्ही सौंदर्याच्या याच्या जे काय बोलतात त्याला सौंदर्यामध्ये तुम्ही अडकू नका.
आपण बहुतांशी वेळा दिसतंय काय त्याच्यावर आपण अडकून राहतो. हे उदाहरण थोडंसं मी देईन तुम्हाला. भाजी जर का लाल दिसली की तुम्ही म्हणता नको बाबा तिखट दिसते भाजी, पण वास्तविक जेव्हा खाऊन बघता तेव्हा ती भाजी तिखट नसते, चविष्ट असते. फक्त ती लाल दिसते पण तिखट नसते. काही काही पदार्थ असे असतात की जे दिसायला आपल्याला नकोसे, चांगले नाही वाटत. जसं केळी असतात ना, ते एकदम पिकलेली जी केळी असतात, एकदम पिकलेली, जे काळे काळे त्याच्यावर हे पण असतात, हे डाग असतात वगैरे, ती केळी सगळ्यात चांगली खाण्यासाठी. पण आपण ते बघितल्यानंतर आपण म्हणतो नको. म्हणजे आपण कशावर भुलत असतो? पॅकिंग चांगली आहे का? माणूस दिसायला चांगला दिसतो आहे म्हणजे हा सुशिक्षित दिसतोय, म्हणजे हा माणूस चांगला आहे. म्हणून आपल्याला फसवणारे लोक पण आजकाल सुटापुटा टाय घालून आता यायला लागलेले आहेत. कारण आपण कशावर भुलतोय? बाह्य जो काही सौंदर्याचा भाग आहे, बाह्य जे काही सुंदरता आहे त्याच्यावर आपण भुलतो आहोत आणि त्याच्यावर आपण काही गोष्टी ठरवतो आहोत. स्वामींनी सांगितलं तसं नाही. असं असेल तर काय होईल? मग आमचे स्वामी गेल्यानंतर ते आले ना 32 लक्षणी, सगळ्यांना वाटलं स्वामी आले म्हणून, सगळे पळाले त्यांच्या मागे. भटोबास पळाले का? भटोबास नाही गेले. भटोबासांना माहीमभट्ट सांगायला आले तेव्हा माहीमभट्टांना भटोबास म्हणाले की त्यांना तो प्रश्न विचारा जो तुम्ही पहिल्या भेटीमध्ये विचारलेला होता. मग त्यांनी विचारला, ते म्हणले नाथ जाणे. मग ते आले सगळे माघारी. म्हणजे कशाला भुलले? सगळे सौंदर्याला भुलले, 32 लक्षणाला भुलले किंवा सारखा दिसण्याला भुलले. आम्हाला अशा पद्धतीने कशालाही भुलायचं नाही. आम्ही खूप लवकर भुलून जातो एखाद्या गोष्टीला. एखाद्या ठिकाणी चांगलं डेकोरेशन केलं असेल, आपण भुललो त्याला. डेकोरेशन तर चांगलं केलं पण विधी काहीच नाही झाला, स्मरण नाही झालं, त्या ठिकाणी प्रवचन नाही झालं किंवा काही ईश्वर आठवण्याचा कुठलाच विधी झाला नाही. मग त्या ठिकाणी जाऊन काय उपयोग? नुसतं डेकोरेशन बघण्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि म्हणून महादाईसा ज्या आहेत यांनी फक्त बाह्य सौंदर्याचाच अर्थ घेतला, तर स्वामींनी ते पण सांगून टाकलं, म्हणजे ती माहिती देऊन टाकली हातासरशी स्वामींनी. परंतु स्वामींनी हे पण सांगितलं की याहीहुनी एक बर्वे असे, पण याच्याही पेक्षा बर्व आहे बरं का एक, तुम्ही याला बर्व म्हणू नका. आता महादाईसा ज्या आहेत त्या काही गप्प बसणाऱ्या नाही आहेत. त्या लगेच विचारतात दिदी ते कवन म्हणजे काय? स्वामी म्हणतात बाई हे बर्वे नव्हे, भीतरी असे ते बर्वे, हे बर्वे नव्हे. जे तुम्ही जी श्रीमूर्ती पाहताय, लक्षात घ्या बरं का, विषय संवेदनशील आहे. आज आपण अशा ह्याच्यामध्ये आहोत की आपण विशेषाला देव मानणारे लोक आहोत. सध्या विशेषाला आपण देव मानतो की विशेष म्हणजेच देव आहेत. मी कुणाला तरी विचारलं की हे आसनावर विशेष ठेवले ते देव आहेत का? चांगले अभ्यास करणारी व्यक्ती होती. ते जवळजवळ 1 मिनिट कन्फ्यूज राहिले. 1 मिनिट ते काहीच बोलले नाही माझ्याशी. काय उत्तर द्यावं असं त्यांना झालं. जर का आमच्याकडे ज्ञान असेल, आमचं लीळा वाचन असेल, तर आम्हाला लीळेमध्ये स्वामींनी काय सांगितलं? देव कशाचा नव्हे? देव पाषाणाचा नव्हे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. असं कुठलीच गोष्ट नाहीये की ज्याचं उत्तर नाही आहे. प्रत्येक गोष्ट सांगून ठेवलेली आहे. तिथेच स्वामींनी सांगून ठेवलं देव पाषाणाचा नाही आहे. मग आता परत आम्ही त्या पाषाणाला देव मानत बसायचं का? म्हणजे आपली प्रगती इथेच अडकून पडलेली आहे. मग त्याच्या पुढे आपण प्रसादाला देव मानायचं का? नाही. विशेष असतील, प्रसाद असतील, हे देवाने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. विशेष वंदन करायचे, प्रसाद वंदन करायचं, स्थान वंदन करायचं, पण त्याला देव कधी मानायचं नाही. किती व्यक्ती ज्ञानी असतील, अधिकरण असतील, परंतु त्यांना आम्ही महानुभावपंथीय लोक कधीच देव मानत नाही. अन्यपंथीय लोक जीवाला देव मानतात. महानुभावपंथीय लोक फक्त देवालाच देव मानतात. याच्या व्यतिरिक्त कोणालाही देव मानत नाहीत ते. आणि म्हणून स्वामींनी तुम्हाला बर्व काय आहे, म्हणजे तुम्ही महानुभावपंथीय लोक आहात, तुमच्याकडे जर का ब्रह्मविद्या ज्ञान आहे किंवा येतंय हळूहळू, मग आता तुमचा जो काही तुमच्या जे काही दिशा आहेत त्या कशा बदलल्या पाहिजेत
म्हणजे तुम्ही जेव्हा मानवा पंथात यायच्या आधी तुम्ही कशामुळे आले मानवा पंथात? जेव्हा तुमचं काहीतरी काम काहीतरी अडलं होतं आणि तुम्ही नवस खेटी जापते केलं आणि तुम्हाला ते काम झालं आणि तुम्ही मानवा पंथात प्रवेश करते झाले. आमची सुरुवात तिथे झालेली आहे. परंतु नंतर मग तुम्ही उपदेश घेतल्यानंतर तुम्हाला गाठी नामस्मरण दिल्या गेलं, मग तुम्ही नामस्मरण करायला लागले, म्हणजे थोडासा बदल झाला. त्याच्यानंतर तुम्ही तिथेच जर का अडकून राहिला तर तुम्ही आयुष्यभर तेच कराल. मग कुठेतरी तुम्हाला वचन पाठांतर म्हणजे तुमचं एक एक ज्ञान पातळी तुमची वाढली नाही तर आपण अन्य लोकांसारखंच राहू किंवा अन्य असताना जसं असणार आहोत तसंच आपण राहू. तसं होता कामा नये. आपल्यामध्ये बदल घडला पाहिजे, आपल्यामध्ये ज्ञान वाढलं पाहिजे. जसं जसं तुमचं ज्ञान वाढेल तशी तुमचा दृष्टी आणि तुमचा दृष्टिकोन दोन्ही तुमचं बदलणार. आत्ता तुम्ही आठवा की तुम्ही आधी काय करायचे आणि आज तुम्ही किती तुमच्यामध्ये बदल झाला. तुम्हाला स्वतःला हसायला येतं की आधी आम्ही बघा काय काय करायचो. आज वचनं वाचली, वचनांचे अर्थ कळाले, ज्ञान झाल्यानंतर कळालं की हे आपल्याला करायचंच नाही. आम्ही सांगतो ना की आता उपवास करायचे नाहीत. बोणेबाईंची लीळा सांगितली की लोक हसतात, की लोक म्हणतात बाबा आम्ही पहिले उपवास करायचो म्हणे. गोकुळाष्टमी आली की हे उपवास कर ते उपवास कर. पण ही लीळा जेव्हापासून कळली तेव्हापासून आमचंच आम्हाला हसू येतं. आम्ही ते उपवास बंद केले, 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले, परंतु ते आठवलं की आम्हाला पण हसू येतं आमचं. तसंच बदल हा घडणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही उपवास करत होते, पण जर का तुम्ही ज्ञान घेतलंच नाही तर तुम्ही आज सुद्धा उपवास करणारे असणार आहात. हा बदल घडणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमचं जसं ज्ञान वाढेल तसं तसं तुमचा दृष्टिकोन पण तुम्ही बदलला पाहिजे. आणि स्वामी प्रत्येक वेळी तुम्हाला दृष्टी देतात. महादाईसांना स्वामींनी कधीही तुम्ही लीळांचं पूर्ण आकलन जर का केलं तर लक्षात येईल की महादाईसांना देवाने कधीही ज्ञानापासून वंचित ठेवलेलं नाही आहे. जेव्हा पण महादाईसांनी प्रश्न केला स्वामी म्हणाले नाहीत की आता नंतर विचारा, आता जेवणाची वेळ झालेली आहे, आता दुपारची तामस वेळ चालू आहे. आम्हाला का सांगितलं जातं मला माहिती नाही. सांगितलं जातं की दुपारच्या तामस वेळामध्ये वाचन करायचं नाही ब्रह्मविद्येचं. का तर तामस वेळ असतो. मी तर म्हणतो उलट त्या तामस काळामध्ये तर जास्त वाचन केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल त्या तामस काळाचा प्रभाव माझ्यावर होणार नाही. सतत ब्रह्मविद्या सतत देव जर का त्या तामस काळामध्ये आठवला मी तर काय होईल, माझ्यातली सात्विकता जी आहे ती टिकून राहण्यास मदत होणार आहे. तामसपणा माझ्यामध्ये येणार नाही. महादाईचा जेव्हा जेव्हा स्वामींना प्रश्न करतात तेव्हा तेव्हा स्वामी उत्तर देतात आणि यथार्थ उत्तर देतात. आजचं जे वचन आहे नाम लेवा मूर्ती चेष्टा याचा विषयीचा पण एक स्मृतीस्थळातला किस्सा आहे, सांगू आपण तो पुढे. जेव्हा महादाईसांना दादोस काय करत होते, त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होते की परमेश्वराला काही घेणं देणं नाही, देव जीव स्वर्गा गेले काय नरका गेले काय, ती त्याच्यावर परिहार द्यायची काय, सगळं व्हायचं काय, स्वामींकडे तो विषय व्हायचा काय. असं होता होता दादोस आहेत ते म्हणाले की जर का देवाला पडलेलं आहे ना जीवाचं तर ते 56 कोटी यादव ते मेले एकमेकांशी युद्ध करून, मग त्यांना का नाही वाचवलं देवानी जर का देवाला एवढं पडलेलं आहे तर. महादाईसा आडल्या तिथे, बरोबर आहे, त्यांचं रक्षण का नाही केलं देवाने. आणि महादाईसा ज्या आहेत त्या लगेच दुपारच्या ह्याच्यामध्ये तिथे पोचल्या कडक उन्हामध्ये. बघा तामस वेळ आहे, लगेच त्या विषयाला हा विषय आहे. तामस वेळ आहे, महादाईसा बाहेर उभे होऊन थांबलेले आहेत, कवाड लावलेलं आहे गुंफेचं, बाईसा आहेत, स्वामी आतमध्ये पहुडलेले आहेत. महादाईसांना जेवढी काही शंकेचं उत्तर जाणून घ्यायची जेवढी तळमळ आहे त्याच्याही पेक्षा जास्त मनोधर्म प्रसन्नता स्वामींची आहे की त्यांना उत्तर द्यावं आणि त्यांना भेटलं पाहिजे. कारण की पुढच्या काळामध्ये महादाईसा 500 गुरुकुळांवर लक्ष ठेवणारे आहेत. पूर्ण पंथ जो आहे माईम भटोबासांच्या रूपाने उचलून आणणाऱ्या त्या महादाईसा आहेत. जिथे कुठे परमार्ग आडणारे तिथे उत्तर देणाऱ्या महादाईसा आहेत. जिथे भटोबा सुद्धा जिथे हे झाले चुकले तिथे त्यांना उत्तर कोणी दिलं, महादाईसांनी दिलं की ईश्वर वियोगी पुरुषांचे असं काही वर्तन असतं का. माईम भट्टांना म्हणतात ईश्वर वियोगी पुरुषांचे असे काही विजन असतात का. म्हणजे हे सगळं शिक्षामन करणारी एक व्यक्ती कोण होती, महादाईसा होती. यांना जर का चुकीचं ज्ञान दिलं गेलं तर पंथाचं नुकसान आहे. यांना जर का योग्य ज्ञान नाही भेटलं तर पंथ
त्यांच्या शंकेवर काय होईल, अडून राहील. आज प्रत्येक ठिकाणी आम्हाला खूपशी उत्तरं जी मिळाली ती महादाईसांच्या प्रश्नांमुळे मिळालेली आहेत. महादाईसांनी प्रश्न केला की ज्ञानियाला प्रेमाचा उपाय आहे का, इथपर्यंत हे कोणाला माहितीच नव्हतं. स्वामी म्हणाले आहे ना. महादाईसा एकदम आश्चर्य झाल्या. त्या भटोबासांना जाऊन सांगतात की म्हणे स्वामी काय सांगतात. स्वामी म्हणतात की ज्ञानियाला प्रेमाचा उपाय आहे. भटोबासांना विश्वास बसत नाही. ते म्हणजे तू म्हणतेस की स्वामी म्हणतात की तू तुझ्या मनाचं लावतेस. स्वामी म्हणतायत, बसलेत तिथे स्वामी निरूपण करतायत. म्हणजे असं भटोबास पण लगेच आले. भटोबास स्वामींना विचारतात, देवा तुम्ही आम्हाला कधी सांगितलं का नाही हे. स्वामी म्हणतात तुम्ही कधी विचारलं का आम्हाला. हे विचारण्याचं काम जे आहे ते महादाईसा करत होत्या. आणि म्हणून महादाईसांना स्वामींनी त्या काळामध्ये विद्यापीठं वगैरे आता निघाली, पदव्या देणं किंवा काही डिग्री देण्याची कामं आता निघालेली आहेत, पण सगळ्यात पहिली डिग्री, सगळ्यात पहिली पदवी आमच्या स्वामींनी महादाईसांना दिली. ती म्हणजे म्हातारी, चर्चक आणि जिज्ञासक अशा 2 पदव्या आमच्या स्वामींनी त्या काळामध्ये सगळ्यात पहिले कोणाला बहाल केले असतील कुठल्या जीवाला तर त्या महादाईचा आहे. एका स्त्रीला स्वामींनी तो सन्मान दिलेला आहे. अशा या महादाईसा जेव्हा त्या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या आहेत, स्वामींनी बाईसांना सांगितलं कवाड उघडा, कोणतरी आलंय. बाईसा म्हणतात एवढा दुपारचं कोण येणार आहेत, कोणी येणार नाही, म्हणून आम्ही 3चा टाईम ठेवला नाही बरं का. आम्हाला माहिती एवढं दुपारी कोणी येणार नाही. तर म्हणून मग बाईसा म्हणतात की कोणी एवढा. स्वामी म्हणतात नाही, आलेले आहेत. उघडा कवाड. उघडलं कवाड तर महादाईसा होत्या. आतमध्ये आल्या आणि आल्या आल्या दंडवत केला आणि लगेच प्रश्न केला की म्हणे देवा तुम्हाला जीवाचा काही पडलेला नाही आहे. म्हणे कोण म्हणतं, जीव स्वर्गा गेले काय, नरका गेले काय. ते म्हणे आहे, आम्हाला जीवाची काळजी आहे. मग स्वामी ते म्हणतात की मग ते 56 कोटी एवढे युद्ध करून मेले, मग तुम्ही त्यांना का नाही वाचवलं कोणाला. त्यावेळी स्वामी पहुडलेले होते तर उठून बसले स्वामी आणि स्वामी म्हणतात तेच कवन होता एक उद्धव अर्जुन वीन. उद्धव आणि अर्जुनाशिवाय आमचं होतच कोण तिथे, परमेश्वराचं होतच कोण, कोणी नव्हतं. लक्षात घ्या बरं का. परमेश्वराचे हे पुत्र आहेत सगळे, परंतु ते परमेश्वराचे आहेत का. बघा वाक्य तेच आहे, परमेश्वराचे पुत्र आहेत सगळे हे, परंतु ते परमेश्वराचे आहेत का नाही. परमेश्वराचं असणं म्हणजे आम्ही उपदेशी आहेत म्हणजे आम्ही देवाचे आहोत का. मी दीक्षित आहे म्हणजे मी देवाचा आहे का, असं मी मानून घ्यायचं नाही. तुम्ही उपदेशी आहात म्हणजे तुम्ही देवाचे आहात असं मुळीच तुम्ही गैरसमज धरू नका. तुम्ही देवाचा असण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. त्याच्यामध्ये फक्त उद्धव आणि अर्जुनच फक्त असे होते की जे देवाचे होते, म्हणजे ते देवांनी सांगितलेलं ते ऐकत होते. आमच्या स्वामींच्या सन्निधानी सुद्धा एवढी गर्दी होती, पण त्याच्यामध्ये होते कोण देवाचे. दायंबा झाले का देवाचे, दादोज झाले का, सारंग पंडित झाले का, नाही झाले लोक कोणी. स्वामी त्यांच्या मागे लागले, बोलले, सांगितलं, अनुसरण. गणपताप्यांना स्वामी निरूपण करून सांगतात. गणपताप्यांना हे माहिती आहे की माईम भटांचं भलं स्वामींकडे होणार, पण स्वतःचं भलं काही त्यांना कुठे दिसलं नाही स्वामींच्या ठिकाणी. म्हणजे हे स्वामींचे झाले का. स्वामींच्या जवळ असणं म्हणजे स्वामींचं असणं असं मुळीच नाही आहे. दायंबा म्हणतात देवाला की तुम्ही आमच्या समोर आहात, एवढे जवळीकता आहे आणि तरी सुद्धा आमचं हे विश्वभ्रमण काय, माझं जन्ममरण का नाही चुकत आहे. स्वामी म्हणतात येथीची जवळीके विन, ते तुम्ही आमच्या जवळ नाही. ते म्हणाले आम्ही तर तुमच्या समोर बसलोय, जवळ बसलो आणि जवळीक नाही कसे काय. म्हणजे तिथे स्वामींनी अन्यव्यावृत्तीचे निरूपण केलेलं आहे. म्हणजे देवाची आपली जवळीक आहे अशातला भाग नाही. आपण देवाचे आहोत का हा प्रश्न आपण कुणालाही न करता आपण स्वतःलाच केलं पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला एखादा काहीतरी आजार, तब्येत खराब झालेली आहे, तुमची सर्दी झालेली आहे, डॉक्टरांनी सांगितलं थंड पाणी प्यायचं नाही, थंड पदार्थ खायचा नाही, हवेमध्ये जास्त फिरायचं नाही, AC मध्ये बसायचं नाही. आता हे सगळं तुम्ही फॉलो केलं नाही, तुम्ही सगळं थंड पाणी पिलं, थंड हवेत राहिले, AC मध्ये थांबले वगैरे वगैरे, सगळं विरुद्ध काम केलं आणि 3 दिवस झाले तरी तुमची सर्दी गेली नाही. मग आता तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता का की माझी सर्दी का नाही गेली. विचारू शकता नाही, विचारू शकत. तुम्हाला विचारायचा अधिकार
डॉक्टरांना नाही. आता तुम्ही फक्त काय करायचं आहे, स्वतःला तुम्ही आता विचारायचं की माझा आजार बरा का नाही झाला, हे तुम्ही स्वतःला विचारा. मग तुम्हाला कळेल की मी डॉक्टरांचं कुठलेही आज्ञा जी आहे, डॉक्टरांचं कुठलंही पथ्य जे आहे ते मी पाळलं नाही आणि त्याच्यामुळे माझा आजार नीट झाला नाही. तसा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की मी देवाचा आहे का, आधेमध्ये हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. जर का मी देवाचा आहे तर मी रोज 3 ते 6 नामस्मरण करतोय का, मी लीळा आठवतोय का, मी एखादा देवाने सांगितलेले सगळे विधी आचरण्याची माझी तळमळ आहे का. प्रत्येक विधी तुम्ही आचरू शकत नाही. आता तुम्ही प्रपंचात, आता तुम्ही भिक्षेचा विधी आचरू शकता का, आचरू नाही शकत. परंतु माझी तळमळ तर असली पाहिजे की नाही, की मला भिक्षाविधी आचरण करायचं आहे, भिक्षाविधी आचरण करायचं आहे, अशी एक तळमळ तुमच्यामध्ये असली पाहिजे. ती तळमळ सुद्धा तुम्हाला खूप काही मोठं देऊन जाणार आहे. जर एखादा विधी तुम्ही करत असाल तर तुम्ही देवाचे आहातच, परंतु एखादा विधी करत नाही, परंतु ती विधी करण्याविषयी तुमची जर का तळमळ असेल, दुःख असेल, अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नसती स्वामींनी सांगितलेलं आहे, अशी अप्राप्ती जर का तुम्ही भावत असाल तर जरी तुम्ही विधी करत नाही तरी विधी करण्याची जी तळमळ आहे त्या तळमळीचा स्वीकार परमेश्वर करतात आणि तळमळीत जन्मादे धाडी त्यांना सुद्धा प्रेमाचा अधिकार कुठेतरी परमेश्वर प्राप्त करून देत असतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण देवाचे आहोत का याचा एकदा न्यायनिवाडा आपण स्वतःच केला पाहिजे. जर का तुम्ही देवाने सांगितलेले विधी करत असाल तर तुम्ही देवाचे आहात, आणि जर का तुम्ही फक्त जीवाने सांगितले आणि जीव निर्मित जर का विधी करत असाल तर तुम्ही देवाचे नाही. तुम्ही कोणाचे आहात, जसं अस्थिपरीमध्ये सांगितलं, विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, देवता स्मरणे, निरालंबी, हे सगळे विधी सांगितले. काही त्याग सांगितला, काही स्वीकार सांगितला. जो जन्मक्षेपी ह्या विधींना जो जन्मक्षेपणार आहे त्यांनाच भेट होणार आहे बरं का. की तुम्हाला जे शेवटचा जो काही फायनल नियम सांगितलेत ना, 6 वाक्यांमध्ये सांगून ठेवलेला आहे. देव कुणाचे आहेत आणि देवाचा कोण आहे याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आपली काही धडपड आहे का त्या बाबतीची, स्वभावाला मात्रा देतोय का आपण, देतोय पण देवानी सांगितल्यामुळे नाही, डॉक्टरनी सांगितल्यामुळे देतोय. गोड खाणं आपण कमी केलं, मिष्टान्न, कशासाठी, त्याच्यामुळे माझं स्मरण कमी होतंय म्हणून नाही, त्याच्यामध्ये माझी साखर वाढते आणि त्याच्यामध्ये आजारी पडतोय म्हणून आपण ते फॉलो करतो. म्हणजे डॉक्टरचं आपण ऐकतोय. मी अनेक वेळा असं बोलतो की देवाने जर का आता अवतार घेतला तर त्यांनी डॉक्टरच्याच वेशामध्ये घेतला पाहिजे, कारण आजकाल लोक डॉक्टरचं खूप ऐकतात, देवाचं कुणी ऐकत नाही. डॉक्टरच्या वेशात जर का आमचे स्वामी आलं तर स्वामींचं खूप लोक ऐकतील. तर या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की भीतरी असे ते बर्वे, म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. आपला विषय चालू होता की महादाईसांना स्वामींनी त्यावेळी यथार्थ ज्ञान दिलं. का दिलं, कारण की त्यामुळे त्यांचं जेवढी त्यांची ज्ञान पातळी वाढणार तेवढा त्यांचा दृष्टिकोन जो आहे बघण्याचा तो बदलत जाणार आहे. ज्याला जर का निर्हेतुक क्रिया म्हणजे काय कळलं, ती व्यक्ती कधीही जीव, देवता आणि प्रपंच याच्यासाठी कधीही नामस्मरण करणार नाही. नामस्मरण फक्त एकाच गोष्टीसाठी करायचं आहे. नामाचे 10 टाय सांगितलेले आहेत. मी फोकस केलेलं आहे की जे शेवटचं सांगितलेलं आहे. काय सांगितलं शेवटचं, नाम प्राप्ती ते करी, म्हणजे नाम आम्हाला ईश्वराची प्राप्ती करून देणार आहे. फक्त तेवढ्यासाठीच नामस्मरण केलं पाहिजे. याला म्हणतात निर्हेतुक क्रिया, बाकी कुठलाच हेतू नाही. किती काही जरी झालं तरी ते संकट हरण्यासाठी म्हणून नामस्मरण करूच नका. काही जरी झालं तरी देव मला पाहिजे म्हणूनच मी स्मरण करतो आहो, हा एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा. मागे मी काही आजारी वगैरे होतो किंवा मला काही अशी काही संकट होती, लोक मला म्हणाले तुम्ही अंबाळीला जाऊन स्मरण करा. म्हटलं कशासाठी, म्हणजे तुम्ही संकट जातील. मग माझ्याकडे सगळ्यात मोठं संकट हे आहे, म्हणजे जर का मी विचार केला तर सगळ्यात मोठं संकट हे आहे माझं की माझे स्वामी मला सोडून गेलेले. ह्याच्यापेक्षा मोठं संकट माझ्या जीवनामध्ये दुसरं कुठलं नाही आहे. मग मी ते संकट घालवण्यासाठी जर का मी स्मरण केलं, ते एकदा जर का संकट गेली की माझी सगळी संकट त्याच्यातनं जाणार आहेत. म्हणजे तुम्ही 10,000 रुपये जमवण्यापेक्षा जर का तुम्हाला 2,000चीच नोटबंदी मिळाली तर तुम्हाला 10,000 रुपये जमवण्याची गरज आहे का, नाही. म्हणजे
मोठी रक्कम जर का तुम्हाला मिळाली त्याच्यात सगळी छोटी रक्कम मिळायला तर जमा आहे. तसं मोठं संकट जर का टळलं, माझे स्वामी जर का मला भेटले तर सगळी संकट त्याच्यामध्ये गेली. आमच्या औसा होत्या, त्यांना सूचित झालं की तुम्हाला गंगातीरी काय मिळणार आहे, परीस सिधेल, स्वामी भेटतील तुम्हाला. म्हणजे आमच्या भटोबासांना एवढं मोठं संकट होतं, भाऊ गेले, वडील गेले, एवढं मोठं बहिणी विधवा झाल्या, एवढं मोठं संकट आलं, परंतु या सगळ्या संकटांना त्यांनी बाजूला ठेवून दिलं आणि कुठे आले ते आमच्या स्वामींच्या सन्निधानी अनुसरले खडकुलीला. अनुसरण घेताना त्यांनी विचार केला का घरचा, बहिणीचा विचार केला का, घरचा विचार केला का, कोणाचा आईचा विचार केला का, नाही केला. अनुसरण घेतलं. कारण की सगळ्यात मोठं संकट हे होतं की आज जर का मी स्वामींना नाही म्हटलो तर उद्या मला स्वामी परत जर का मी आलो तर उद्या स्वामी ठेवतील का नाही ठेवतील, हे सगळ्यात मोठं संकट आहे. म्हणजे घरच्या संकटापेक्षा पण हे मोठं संकट उद्भवू शकतं की स्वामी मला इथून काढून देतील, पेक्षा आपण जायचं नाही, आपण आत्ताच हो म्हणायचं. आत्ता हो म्हटलं तर खूप मोठं संकट आपलं टळणार. आमच्या निळवट्ट भांडारकरांना सगळ्यात मोठं संकट आलेलं म्हणजे मृत्यू आलेला त्यांचा. स्वामींच्या जानूवर त्यांचं डोकं आहे, श्रीमूर्ती अवलोकन करत आहेत आणि स्वामींनी त्यांचं ते संकट घालवण्याचं ठरवलं. स्वामी म्हणतात तुमचा मृत्यू टाळायचा का, पुढे ढकलायचा मृत्यू. ते म्हणाले ठीक आहे, परंतु जेव्हा केव्हा परत मृत्यू येईल मला, आता तर आयुष्य मिळेल, जेव्हा केव्हा परत मृत्यू येईल त्यावेळेस अशीच परत मला योग प्राप्त होईल का की आपली जाणू त्याच्यावर माझं डोकं आणि आपलं श्रीमुख अवलोकन करत करत माझा जीव जाईल, हा योग परत प्राप्त होईल का. स्वामी म्हणाले ते आम्ही नेणो, हा ते आम्हालाही माहिती नाही, आम्ही सांगू शकत नाही. निळभट्टांना कुठलं मोठं संकट वाटलं, आता मृत्यू हे संकट वाटलं की स्वामींची श्रीमुख अवलोकन करत करत मृत्यू येणार नाही हे संकट वाटलं. त्यांना वाटलं की मृत्यू तर येणारच आहे कधीतरी, आज नाही तर नंतर कधीतरी येईल, परंतु हा जो योग आहे हा योग म्हणजे सगळ्यात मोठी संधी आहे माझ्यासाठी. हा योग जर का मी घालवला तर हेच मोठं संकट आहे माझ्यासाठी. त्यांनी त्या संकटाचा विचार केला आणि संधीचा उपयोग घेतला आणि स्वामींचं श्रीमुख अवलोकन करत करत त्यांनी आपला देह क्षेपलेला आहे. म्हणून आपल्यासाठी मोठं संकट काय आहे याचा एकदा विचार करा आणि त्यासाठी म्हणून स्मरण करावं. तुमची थोडी दिशा बदलेल. तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी डोकं दुखते म्हणून स्मरण, म्हणजे देवाला डोकेदुखी आहे की नाही, आहे की नाही. मी तर म्हणत असतो कधी कधी, ते आमच्याकडे असे विडे ठेवणारे लोक येतात ना उल्हासनगरला, तर मी असं इमॅजिन करतो एक असं की एखादा व्यक्ती नारळ वगैरे घेऊन गेट उघडलं, गेटचा आवाज येतो आमच्या, तर कदाचित समजा देव बघत असतील कोण आला रे बापरे, हे आले का परत, यांचं मागचंच अजून काम पेंडिंग आहे आणि नवीन वेळा परत हातात दिसतोय, म्हणजे आज काहीतरी नवीन काम घेऊन आलेले आहेत. देवाला वाटत नसेल का असं. तुमच्याकडे नेहमी कोणतरी मागायला येणारा व्यक्ती आहे जो कधी पण आल्यानंतर तो जेवणच मागतो की मला जेवायला द्या, मला जेवायला द्या. मग आता जर का ती व्यक्ती कधी आली तर तुम्ही काय म्हणता, म्हणत आले जेवायला, बोलता की नाही, आले मागायला. तसं देवाची आपल्याविषयी काय भूमिका असेल, आपण देवाच्या ह्याच्यामध्ये दृष्टीमध्ये आपली काय भूमिका असेल, म्हणजे कसं बघत असतील देव आपल्याला, आपण देवाने आपल्याला कसं बघितलं पाहिजे हे आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही स्मरणनिष्ठ असाल तर देव तुम्हाला त्या दृष्टीने बघतील. म्हणजे तुम्ही तुमची भूमिका तयार करा तशी जी देवाला बघूशी वाटेल. परमेश्वर कृपा दृष्टीने बघतील, नुसत्या दृष्टीने बघणार नाहीत. म्हणजे हा दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. तो कधी बदलेल, जेव्हा तुमची ज्ञान पातळी वाढेल, तुमचं आचरण पद्धती तुमची बदलेल आणि तुम्ही जे आधी करत होता त्याच्यामध्ये बदल घडला गेला पाहिजे. अज्ञानासारख्या क्रिया करत बसायच्या नाहीत, हेतुक क्रिया करायच्या नाहीत. आम्ही एका ग्रुपला सांगितलं की बाबा हेतुक क्रिया करायच्या नाहीत, किती संकट आलं तरी देवाला विडे ठेवून काही मागत बसायचं नाही. काही दिवसांनी असं झालं की त्यांना काही संकट आलं व्यवसायाचं. मी त्यांना म्हटलं की आता काय, ते कोणीतरी संकट सांगत असेल तर आपल्याला एक औपचारिकता म्हणा किंवा काही म्हणा, एक उपाय सांगावा लागतो. मी त्यांना सांगितलं असं करा, देवाला विडा ठेवा आणि सांगा. ते बोलले नाही. म्हटलं का? ते म्हणे तुम्ही सांगितलेलं की छोट्या मोठ्या संकटांना काही देवाकडे काही मागायचं नाही,
हे कर्मवशे जीव सकळी पावेल, हे सगळं भेटणार आहे. घराट घटिकेचे दृष्टांत येणारच आहे. आणि म्हणून जसं आमचे भालोत्तर बाबा सांगायचे भालोदचे, की आजारपण किंवा काही संकट असेल, दुःख असेल, ते तुम्ही तरुण आहात त्या तरुणपणामध्ये भोगून घ्या. म्हातारपणी संकट किंवा दुःख भोगणं, आजारपण भोगणं खूप कठीण असतं. जेव्हा मिळतं आहे तेव्हा भोगून घ्या आणि संपवून टाका, ते हिशोब संपवून टाका त्याचा. तुमच्याकडे पैसे आले की तुम्ही काय करता, सगळ्यांची उधारी देऊन टाकता पटकन. आलेत ना पैसे, मोकळं होऊन जा हिशोब करून. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे त्यांनी कुठल्याही प्रकारे देवाला काही मागितलं नाही, फक्त एक सुपारी ठेवली आणि सांगितलं. म्हणजे मी त्यांना सांगितलेलं की संकट जरी आलं तरी काय करायचं, देवाला एवढंच सांगायचं की संकट येऊ द्या, परंतु या संकटामध्ये माझा धर्म भ्रष्ट होईल, धर्मभंग होईल, किंवा मी देवावर किंवा मार्गावर मी विपरीत होईल, असं काहीही घडू देऊ नका. या संकटाला तोंड देण्याची जी ताकद आहे ती माझ्यामध्ये येऊ द्या, मानसिकता माझी येऊ द्या, एवढीच देवाला विनंती करायची आणि संकट ते झेलायचं. तुम्ही जर का संकट झेलायला तयार असाल तर परमेश्वर तिकडे सहाय्य करायला लगेच तयार असतात. आमच्या निळभट्टांनी काय केलं, इंगळी चावली, त्याच्या वेदना ते सहन करायला ते तयार झाले. त्यांनी कुठलं स्तोत्र म्हटलं का, त्यांनी कुठला विडा वाहिला का, काही नवद जापते खेटी केल्या का, वेळेमध्ये सगळ्याची उत्तरं आहेत. मग जर का त्यांनी नाही केलं मग आम्ही काय करतोय. इंगळी चावली आहे ते पण देवाचं शयनासन टाकत असताना त्यांनी तर देवाशी भांडलं पाहिजे होतं की तुमचं शयनासन टाकताना मला का सहाय्य झालं नाही, भांडलं पाहिजे होतं की नाही. दवाखान्यात नाही मला ॲडमिट करा असं म्हटलं पाहिजे होतं त्यांनी. परंतु ते काहीही तक्रार न करता फक्त ते सहन करण्याची ताकद त्यांनी काय केलं, सहनशक्ती स्वतःमध्ये तयार केली. आणि एवढ्या संकटातसुद्धा, एवढ्या वेदनेमध्ये सुद्धा मी देवाला आठवू शकतो का हे स्वतःला त्यांनी तपासून पाहिलं. ते पण कसं प्रामाणिकपणे, निर्हेतुकपणे त्यांनी ते केलेलं आहे बरं का. माझ्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून त्यांनी देवाची स्तुती केलेली नाही आहे. त्यांनी ती जी स्तुती केलेली आहे ती मनापासून केलेली आहे की संकटात सुद्धा मी मनापासून देवाला आठवू शकतो का, ही त्यांनी स्वतःची क्षमता तपासलेली आहे. आपलं तर पायाचा अंगठा दुखत असेल तर त्या दिवशी आपण पूजा अवसर बोलत नाही की माझा पायाचा अंगठा दुखतोय. आता पायाचा अंगठ्याने आपण बोलतो का पूजा अवसर, तोंड तर दुखत नाही आहे ना आपलं, तोंडाने बोलायचं आहे पूजा अवसर. डोकं दुखत असेल तर आपण पूजा अवसर बोलत नाही, म्हणजे काय आहे. परंतु तोंड दुखत असेल म्हणून आपण अन्नवार्ता थांबवली आहे का कधी, कधीच नाही. तोंड दुखतंय, कान दुखतायत म्हणून अन्नवार्ता ऐकणं आपण कधी टाळलेलं आहे का, नाही. म्हणून तुम्ही जेवढे संकटात असाल तेवढं तुम्हाला देवाला आठवण्याची पूर्ण संधी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण दुःख विसरून जाऊन ईश्वराचा आनंद तुम्हाला त्यावेळेस घेता येतो का त्या कार्याचा. याच्यासाठी मी उदाहरण देतो नेहमी. एक लहान मुलं खेळून येतात, मैदानी खेळ बरं का, ते मोबाईलमधले खेळ नाही, मैदानी खेळ खेळून येतात मुलं, लहान लहान मुलं. त्यांना तिकडे काहीच कळत नाही, खूप खेळतात आणि घरी आल्यानंतर जेव्हा हातपाय धुवायला लागतात तेव्हा त्यांना ते पायाला कुठेतरी बोटाला आग होते वगैरे, मग त्यांना कळतं इथे लागलं. कधी कधी तुम्ही महिला वर्ग स्वयंपाक करताना पटापट घाई असते एकदम आणि ते सगळं स्वयंपाक वगैरे आटोपला, मग नंतर संध्याकाळी तुम्ही काही हात धुवायला जाता साबणाने, मग तुम्हाला ते एकदम बोटाची आग होते, मग तुम्हाला अरे इथे कापलं. जेव्हा कापलं तेव्हा कळालं नाही, जेव्हा त्या लहान मुलाला लागलं तेव्हा ते कळालं नाही, नंतर कळालं. कारण की तेव्हा तो खेळाचा आनंद होता, त्याच्यामध्ये लागण्याचं दुःख जाणवलंच नाही, ते नंतर जाणवलं जेव्हा खेळाचा आनंद कमी झाला. तसं जेव्हा तुमच्याकडे जर का देव भेटल्याचा, देवाने विहित केलेल्या विधीचा जर का तुमच्याकडे आनंद सदोदित आहे तर तुम्हाला दुःखाची जाणीव होणारच नाही. बघा, ज्याला माहिती आहे माझ्या बँक अकाउंटला 50 लाख आहेत, म्हणजे माझ्या नाही आहेत, आपण एक ज्यांना कोणाला अशी माहिती आहे, द्रव्य अस्तित्व मागवी सांगितलं स्वामींनी, जर तुमचे 100 रुपये हरवले तुम्हाला काही दुःख वाटेल का त्याचं. आहेत आपले 50 लाख आहेत. एखाद्याचे 1 लाख रुपये गेले, नुकसान झालं, नुकसानीचं दुःख होईल, परंतु त्याला लगेच आठवेल आपले 50 लाख आहेत. म्हणजे तो आनंद इथे थोडंसं 1 लाख रुपयाचं गेल्याचं दुःख थोडं होईल, पण 50 लाख आठवले की परत 1 लाख गेल्याचं दुःख होणार नाही. मग तेव्हा होऊ दे खर्च, अजून किती व्हायचं ते होऊ दे, काय अडचण नाही, आपल्याकडे भरपूर पैसा आहे. म्हणजे एक दुःख एक आनंद. तसं जेव्हा तुम्हाला थोडं जरी संकट आलं, दुःख वाटायला लागलं, लगेच तुम्ही आठवलं पाहिजे जाऊ दे हे,
परंतु याच्याही पेक्षा मोठे म्हणजे मला माझे देव भेटलेले आहेत, जे या सृष्टीमध्ये जर का तुम्ही बघितलं, कितीतरी देश आहेत, कितीतरी त्या एका देशामध्ये कितीतरी जिल्हे आहेत, तालुके आहेत, गाव आहेत, कितीतरी घरं आहेत आणि कितीतरी लोक आहेत, कितीतरी मुंग्या आहेत, कितीतरी मच्छर आहेत, कितीतरी कीटाणू आहेत, कितीतरी प्राणी आहेत, कितीतरी गवत आहेत, झाडं आहेत. या सगळ्यांमध्ये माझा नंबर लागलेला आहे, मानव पंथामध्ये माझा प्रवेश झालेला आहे. ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठली असू शकते का? सांगा बरं. असू शकते? म्हणजे एखाद्या समजा तुम्ही कुठे नाटक बघायला जाता किंवा सिनेमा बघायला जाता, तिथे तुम्हाला मनाजोगती जागा भेटली, याच्यापेक्षा मोठा काही आनंद असतो का तुम्हाला? तसं आज आम्हाला मानव पंथामध्ये जागा भेटली, उपदेश का होईना, पण मानव पंथामध्ये आम्ही आहोत, याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे. मग अशा वेळेस तुमचं जे काही इतर जीवदेवता प्रपंचापैकी नुकसान होत असेल, होऊ द्या. ते नुकसान आठवा, ते थोडंसं दुःख करा, परंतु लगेच इकडे पण आठवा की अरे नाही, इकडे मला ब्रह्मविद्या ज्ञान आहे, मला परमेश्वर भेटलेले आहेत, मला आचरण भेटलेलं आहे, या माध्यमातून परमेश्वराची माझी भेटीसुद्धा होणार आहे, ईश्वराची प्राप्ती होणार आहे, आनंदाची प्राप्ती होणार आहे, एवढं सगळं मला आहे. कुठे जरी मी असं पण म्हणेन की माहीम भट्ट भटोबास यांच्याकडे तर काहीच नव्हतं, त्यांच्याकडे काही पुस्तक होती की काय होती, कुठले अनुभव नव्हते, सरळ तेच अनुभव, स्वतःचाच अनुभव त्यांचा. आम्हाला तर त्यांचे पण अनुभव आहेत, पुस्तकं आहेत, लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ ग्रंथ आहे, दृष्टांत आहेत, आमच्याकडे परत स्मृतिस्थळ नावाचा ग्रंथ आहे. सगळ्या बाजूने अनुभव संपन्न आपण आहोत. कोणाला कशी ठेस लागली, कोणी देवाची आज्ञेचं भंग केलं, कोणी देवाच्या आज्ञेचं पालन केलं, आज्ञेचा भंग केल्यामुळे काय झालं, आज्ञेचं पालन केल्यामुळे सगळे अनुभव आपण वाचून काढले. मग आपल्याला जास्त आता काही सांगायची आवश्यकता आहे का? काहीच आवश्यकता नाही. मग आपल्याला कळलं पाहिजे की आता आपण काय, आपली दृष्टी बदलली पाहिजे. आता आज आपण एखाद्या विशेषांच्या मागे लागलेलो आहोत. विशेष पाहिजे, विशेष पाहिजे. आमच्याकडे एक बाई होत्या, इतके विशेष, छोटे छोटे विशेष गोळा केले की एक जर का स्नान घालायला बसली ती बाई तर कमीत कमी 3 तास लागायचे त्यांना. बरं, ती मेल्यानंतर ते विशेषाची काय विल्हेवाट झाली कोणाला माहिती नाही, घरात कोणीच उपदेशी नाही आहे. विशेष गोळा करून केलं काय? बरं, विशेष वंदन करायला बसलं ते मग पटापट पटापट डोक्याला टेकवायचे ठेवायचे, टेकवायचे ठेवायचे. ती लीळा आठवण्याचा परत काही संबंध नाही. म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण प्रसादाच्या मागे लागलो. प्रत्येक ग्रस्त म्हणतात आम्हाला प्रसाद पाहिजे, आम्हाला प्रसाद पाहिजे. तुमच्या या वृत्तीमुळे काय झालं, नकली प्रसाद बनवण्याचे कारखाने चालू झाले, नकली प्रसाद पंथात यायला लागले. जेवढे ते नकली प्रसाद विकणारे त्याला जबाबदार आहेत, तेवढे नकली प्रसाद विकत घेणारे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत त्याला. आता तुम्ही काय केलं, विशेषाच्या मागे लागले, तुमची थोडी पातळी वाढली, तुम्ही प्रसादाच्या मागे लागले, प्रसाद पाहिजे, प्रसाद पाहिजे. तुमची थोडी पातळी अजून वाढवाल तुम्ही, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला ज्ञान पाहिजे. बरं का, खूप लोक 20, 25, 30 वर्ष झाले उपदेश घेऊन आहेत, परंतु त्यांच्याकडे सगळं आहे, परंतु ज्ञान त्यांच्याकडे नाहीत. वचन पाठांतर आहेत का? नाही. अर्थ नाही. लीळा माहिती आहेत का? नाही. लीळेचं पुस्तक आहे का? नाही. पारायणाची पुस्तक आहेत भरपूर आमच्याकडे, लीळेचं आहे का? नाही. सूत्रपाठाचं पुस्तक आहे का? नाही. मग पुस्तकच असली आहेत तुमच्याकडे, पारायणाची सगळी पुस्तकं आहेत, परंतु मूळ जे तत्व ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते त्यांच्याकडे, ते पुस्तिका त्यांच्याकडे नाही आहे. लोकांची एक बघण्याची दृष्टी, मानसिकता जी आहे ती बदलते की आता आम्हाला काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. ही मानसिकता लोकांची व्हायला लागलेली आहे, ही झाली पाहिजे. प्रत्येक मानव पंथ साधक जो नवीन उपदेशी जरी असेल तरी त्यांनी ज्ञान घेण्याची भूक निर्माण केली पाहिजे. चहाची भूक आहे की नाही, सकाळी स्पेशल आहे ती. तुम्हाला जर का दुपारी 12 वाजता म्हटलं चहा घ्यायचा, तुम्ही घ्याल का? नाही. ती सकाळी तुम्ही स्पेशल ठेवलेली आहे. नाश्त्याची भूक तुम्ही सकाळचीच ठेवलेली आहे, दुपारी नाश्ता करता का कोणी? नाही. जेवणाची भूक ही दुपारची तुम्ही वेगळी ठेवलेली आहे. प्रत्येक भूक आपण ठेवली. टी व्ही बघण्याची भूक ठेवलेली आहे, मोबाईलची भूक वेगळी ठेवलेली आहे, पाणी पिण्याची भूक वेगळी ठेवलेली आहे. तसं तुम्हाला ज्ञान घेण्याची पण एक भूक तुम्ही वेगळी ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण चाललो पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की प्रसादापर्यंत आपण आलो. आता तुम्ही म्हणाल की आम्ही जर का श्रीमूर्तीच्या जवळ असतो तर किती छान झालं असतं. खूप लोक बोलतात बरं का असं की आपण जर का 800 वर्षा पहिले असतो तर किती छान झालं असतं. मी म्हटलं आपण 800 वर्षा पहिले होतो, स्वामींसोबत होतो आपण. ते म्हणे असं कसं काय? म्हटलं होतो, काळ बोटे आपणच होतो.
मार्तंड आपणच होतो, दादोस आपणच होतो, दायंबा आपणच होतो, सारंग पंडित आपणच होतो. जर का आम्ही स्वामींच्या सन्निधानी असुरी मूर्तीच्या जवळ आहोत आपण, पण असून केलं काय आपण? तो जो ब्राह्मण होता एक, तो काय करायचा? स्वामींचं पूजन आधी करायचा, रामटेक मनसळच्या त्या. तर तो काय करायचा? आधी देवतेचं पूजन नंतर करायचं, पण आधी आमच्या स्वामींचं पूजन करायचं. तर स्वामी गेल्यानंतर तो कसलं पूजन करायला लागला? ओट्याचं पूजन करायला लागला, म्हणजे तो ओट्यामध्ये अडकला. तसं आम्ही जेव्हा देव होतो तेव्हा आम्ही देवाचं पूजन करायचो. आता आम्ही विशेषच समाधान मानून घेतले. तर पक्ष आहे बरं का, पोर जीव काट्याच्या पेट्यावर ईशी व्यवस्था करी, याचं टीका आहे. आणि या टीकेमध्ये तो पक्ष आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ईश्वर सन्निधान वियोगाचे दुःख नाही, मा ईश्वरावीन कैसे जिने हे न म्हणी. म्हणजे याचं काही लक्षच नाही आपल्याकडे, ईश्वराशिवाय आपण कसं जगू. मा स्थाना प्रसादा टेके, स्थान प्रसादात आम्ही सुख मानून घेतलंय. हे भेटलं म्हणजे सगळं भेटलं. देव भेटल्याचं, देव न भेटल्याचं दुःख आता आमच्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. पहिल्या पंक्तीला बसलो असतो तर बासुंदी भेटली असती, याचं दुःख आहे आम्हाला. परंतु जर का मी त्या काळामध्ये म्हटलेलं केलं असतं तर मला देवसुद्धा भेटले असते, हे दुःख आपल्याला नाही आहे. आणि म्हणून ती पातळी आपली जेवढी तुम्ही वाढवणार आहात तेवढा तुमचं बघण्यामध्ये एवढी प्रगल्भता येणार आहे. आणि तुम्हाला नेमकं काय पाहिजे, म्हणजे तुम्हाला नुसती श्रीमूर्तीच्या जवळ असणं काही उपयोगाचं नाही. आता तुम्हाला हे कळालं. तुम्ही जर का माहीन भट्ट भटोबासांसारखे नाही आहात तर नुसतं श्रीमूर्तीजवळ राहून उपयोग काय? सन्निधानी जाऊन परत तिथे नवीन दोष जोडून घेणं, स्वामींशी खोटं बोलणं वगैरे गोष्टी करायला लागलो आपण, तर उलट त्याच्यामध्ये दोष परत जोडल्या जातं. म्हणजे नुसतं श्रीमूर्तीजवळ असून सुद्धा उपयोग नाही. स्वामी सांगतात हे बरवे नव्हे, म्हणजे श्रीमूर्तीचं सन्निधान हे बरवं नाही. कारण एका सन्निधानी असन्निधान सांगून ठेवलंय स्वामी. सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत, देवानी वचनामध्ये दिलेली आहेत. मग काय बरवा आहे? स्वामी सांगतात भीतरी असे ते बरवे, म्हणजे या श्रीमूर्तीच्या भीतरी जे आहे ते बरवा आहे बरं का. म्हणजे काय? ईश्वर स्वरूप. श्रीमूर्ती म्हणजे काय आहे? एक प्रकारे परमेश्वर आहे का? श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वर नाही आहे. श्रीमूर्ती म्हणजे काय आहे? मायापूर. आणि ते मायापूर कोणी निर्माण केलं? मायेने निर्माण केलेलं आहे. आणि ती स्वतः त्याच्यामध्ये सप्त धातू वगैरे सगळं स्वतः नटलेली आहे. ती देह झालेली ईश्वरीचं. आधी देह झालं आणि त्याच्यानंतर ईश्वराने आपलं स्वरूप त्याच्यामध्ये आणलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कामाख्या निमित्ताने पुरत्याग केल्यानंतर काय राहिलं आणि काय गेलं? काय राहिलं? प्रपंच म्हणजे जो देह आहे मायापूर, तो तिथेच राहिला. मग गेलं काय त्याच्यातनं? ईश्वराचं स्वरूप त्याच्यातनं गेलं. मग ज्या काही लीळा घडतात स्वामींच्या माध्यमातनं, त्या लीळा कशाच्या आहेत? श्रीमूर्तीच्या आहेत का स्वरूपाच्या आहेत? त्या लीळा कोणाच्या आहेत? परमेश्वराच्या आहेत, म्हणजे स्वरूपाच्या आहेत. स्वरूप नसेल तर त्या देहाने काही जरी कामं केली आहेत, हरिपाळ देवाने जे पण काही केलं असेल ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे का काही? पण जेव्हा त्याचं स्वरूप आलं आणि जेव्हा मग काही जे कार्य झालं ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणजे स्वरूप हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आमच्यासाठी म्हणजे फक्त महादाईसांसाठी नाही, आमच्या समस्त मानवपंथी लोकांसाठी, ज्यांना ज्यांना ईश्वर पाहिजे त्यांच्यासाठी स्वामींनी ते उत्तर महादाईसांना देऊन ठेवलंय की बाई हे बरवे नव्हे, याच्यामध्ये परत तुम्हाला अडकायचं नाही. महादाईसांची पातळी अजून वाढलेली आहे, वाढतेच आहे. म्हणून त्यांना स्वामी भीतरातलं सांगतात, म्हणजे गहन सांगतात की हे बरवे नव्हे. बाकीच्यासाठी तर लोक आम्हाला याच्यासाठीच वेधतात, फक्त बरवी 32 लक्षणी मूर्ती, सौंदर्य, औदार्य, लावण्य, सौभाग्य, याच्यामध्ये सगळे लोक अडकलेले आहेत. पण तुम्हाला याच्या भीतरी बघायचं की हे कशाच्या आधाराने आहेत, हे तर हे स्वरूपाच्या आधाराने आहेत. आणि तुम्हाला प्राप्त कुठे व्हायचं आहे? श्रीमूर्तीमध्ये प्राप्ती नाही आहे तुमची प्राप्ती कुठे आहे? स्वरूपामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला स्वरूपाचा विचार करावा लागेल. आता बघा कुठे होतो आपण? 90 जापते खेटीमध्ये आनंद मानणारे, नंतर विशेषामध्ये आनंद मानणारे, नंतर प्रसादामध्ये आनंद मानणारे, नंतर श्रीमूर्तीजवळ असो याच्यात आनंद मानणारे. आता आपली पातळी वाढल्यानंतर आता तुम्हाला वेध लागतात की मला प्राप्ती कधी होणार, स्वरूपाची प्राप्ती मला कधी होणार, याच्याकडे तुमचा वेध असणार. आज आपण जगण्यामध्ये आपला आवडी आहे, परंतु आचरणनिष्ठ व्यक्ती असतो त्याला असं वाटतं कधी मला मृत्यू येईल. जेव्हा त्याचा मृत्यू येतो तेव्हा तो
आनंदित होतो की बाबा मी या सकळ दोषांना परत सारून निर्दोषपणे मी ईश्वराला अनुसरून निर्दोषपणे मी माझा देह शेपतो आहे. तर खूप आनंद होतो की बरं झालं, कुठला तरी दोष घडण्याच्या आधी माझं देह चाललंय, माझा मृत्यू होत आहे, याचा त्याला आनंद आहे. म्हणजे ज्ञान अज्ञान असेल तर जगण्यात आनंद आहे आणि ज्ञान झाल्यानंतर मृत्यूमध्ये आनंद आहे. निळभट्ट भांडारेकरांना कशात आनंद वाटला? मृत्यूमध्ये आनंद वाटला, जगण्यात आनंद नाही वाटला त्यांना. आमच्या महादाईचा मृत्यूसमयी सुद्धा आनंदच घेत होते, म्हणजे परमेश्वरालाच आठवत होते वगैरे वगैरे. म्हणून स्वामी सांगतात भीतरी म्हणजे जे स्वरूप आहे ते बर्व आहे. होकाजी महादाईचा म्हणतात जी जी ते काही सेन देखी जे, म्हणजे प्रश्न करण्याची काय कला असेल ती फक्त महादाईसांकडनं शिकायची. आपण काय करतो की एखादा प्रश्न विचारला की त्याचं उत्तर भेटलं की आपण तिकडे थांबून जातो. त्याचं आपण पुढे 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 जे काही उत्खनन केलं पाहिजे ते सगळं उखरून काढलं पाहिजे की काय अजून याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, हे आपण बघितलं पाहिजे आहे. त्याच्याकडे आपण ते करण्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. आपण जर का अविहित जे सांगितलेलंच नाही ते करण्यापेक्षा जे विहित आहे, जे मी पंचावताराबद्दल नाही बोलत आहे पण इतर गोष्टी ज्या आहेत अविहित गोष्टी, 11 पानं वाहा, 11 फुलं वाहा, 11 वेलची वाहा, 11 विहित आहेत का या गोष्टी? हे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा 11 गाठी करा. 11 अशाच नाही, जेवढ्या करता येतील तेवढ्या करा. तुमच्या हे विहित आहे, नामस्मरण वेळाचिंतन विहित आहे, ते करता आलं पाहिजे. आणि म्हणून महादाईसा ज्या आहेत त्यांनी प्रश्न केला, नुसतं ऐकून गप्प नाही राहिल्या. ते म्हणाले की जी जी भीतरी बर्वे जे आहे ते काहीसे न दिसे ते मला बघायचं आहे, ते मला प्राप्त करायचं आहे, जे माझ्यासाठी बर्व आहे. जर का श्रीमूर्ती बर्वी नाही आहे, भीतरी स्वरूप बर्व आहे तर ते मला बघायचं आहे. ते काहीसे न दिसे म्हणजे मला दाखवा असं नाही म्हणाले, ते त्याचा उपाय सांगा मला की ते कशाने दिसेल. स्वामी म्हणतात बाई जीवाशी सकळ संपत्ती त्या संपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती आईसे जय प्रगटे तै भीतरी जे बर्वे असे ते दिसे. म्हणजे जीवाला ज्या काही संपत्त्या म्हणून आज आपण मानून घेतलेल्या आहेत त्या सकळ संपत्त्या कशा आहेत? असंपत्त्या आहेत. म्हणजे ईश्वर अविहित जेवढं काय आहे ते सगळं तुमच्यासाठी असंपत्ती आहे बरं का. तुम्ही याचं चिंतन करा, स्वतः एकट्यामध्ये बसून याचा विचार करा तुम्ही या गोष्टींचा की ईश्वराने काय काय गोष्टी नाही सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी मी करतो आहे. या सगळ्या गोष्टी कशा आहेत? माझ्यासाठी संपत्ती म्हणून मी मानून बसलो आहे, परंतु वास्तविक याच्याबद्दल मला असंपत्ती हा भाव निर्माण झाला पाहिजे. हे माझ्या काहीही उपयोगाचं नाही आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. कोणीतरी सांगितलं की बाबा तुम्हाला आमका आमका हे आहे का, तुम्ही असं काय करा, आमका आमका विधी करा. मग तो देवाने कुठे सांगितलेला आहे का? नाही सांगितलेला, हा आम्ही तयार केलेला आहे. मग आता तो विधी करण्यापेक्षा देवाने सांगितलेला विधी तुम्ही करा. सगळे जे काही विधी आहेत जे देवाने विहितच केले नाहीत आम्हाला, ते अविधीमध्ये ते गणती करत येते, हे सगळे असंपत्तीमध्ये येतात. आणि म्हणून स्वामी सांगतात जीवाशी सकळ संपत्ती ती असंपत्ती. आत्ता जे तुम्ही संपत्ती म्हणून मान्य करून बसलेले आहात ते सगळं त्याला असंपत्तीमध्ये तुम्ही काय करा, दाखल करून टाका. आणि जीवाची परमेश्वर संपत्ती असं जेव्हा तुम्हाला वाटेल त्या प्रॉपर्टीसाठी जेव्हा तुम्ही केस कराल, त्या म्हणजे या प्रॉपर्टीसाठी केस करावी लागते आणि या प्रॉपर्टीसाठी केस काढावे लागतात, म्हणजे वपन करावं लागतं. जोगी मुंडीला निका दिसे हे त्याग करावा लागतो. या प्रॉपर्टीसाठी जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने म्हणजे ह्या प्रॉपर्टीसाठी भांडावं लागतं, या प्रॉपर्टीसाठी काय करावं लागतं, आचरण करावं लागतं. तुम्हाला तुमच्या ज्या काही अयोग्यता आहेत, तुमचे जे काही अडथळे आहेत त्यांच्याशी भांडावं लागतं तुम्हाला. आणि मग परमेश्वर प्राप्ती जी आहे, परमेश्वर संपत्ती जी आहे ती तेव्हा तुम्हाला प्राप्त होणार आहे, त्याच्याशिवाय ती प्राप्त होणार नाही आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात जीवाची परमेश्वर संपत्ती, जीवाची परमेश्वर ही एकमेव संपत्ती आहे, हे एकदा पक्क लक्षात ठेवा. जसं आपण एखादी जागा पकडलेली गाडीमध्ये, मग त्या जागेविषयी आपलं किती वेळासाठी असते, 3 तास किंवा 2 तासाच्या प्रवासासाठी, पण ती जागा माझी आहे. म्हणजे आपण किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो आणि ती माझी जागा आहे म्हणून आपण हे केलं. तसं माझा देव आहे आणि परमेश्वर संपत्ती ही माझी संपत्ती आहे, ती मलाच भेटली पाहिजे
मला त्याच्यात विलीन व्हायचं आहे वगैरे वगैरे, असा भाव कधी आपल्यामध्ये येतो का? येत नाही. तो आला पाहिजे. आम्ही एकदा प्रवास करत होतो, बसला गर्दी होती, उन्हाळा वगैरे असा होता. आम्ही काही लोकांनी म्हणजे साधू मंडळी आम्ही भरपूर होतो. तर मग आम्ही बस पकडली. बसमध्ये मग जागा पकडली, सगळ्यांना जागा भेटल्या बहुतांशी. परंतु आमच्यातले एक जे साधू आहेत त्यांना पण जागा भेटलीच होती. त्यांनी काय केलं, खिडकीतनं रिझर्वेशन केलेलं होतं. म्हणजे त्या तिकीट काढायच्या खिडकीतनं नाही, रुमाल टाकण्याच्या खिडकीतनं रिझर्वेशन केलेलं होतं. म्हणजे खिडकीतनं रुमाल टाकलेला होता. त्यांनी तो रुमाल टाकला. नंतर ते पुढे पटकन दरवाजाकडे गेले, दुसऱ्या माणसाने येऊन तिथेच रुमाल टाकला परत. आणि दोघंही सोबतच चढले आणि दोघंही सोबतच बसायला लागले. ते म्हणाले ही माझी जागा आहे, ते म्हणाले नाही माझी जागा आहे, ते म्हणे मी पहिले कपडा टाकला, ते म्हणे नाही मी पहिले कपडा टाकला. त्या दोघांचे वाद सुरू झाले. आता आम्ही आमच्या साधूंना काय म्हणालो की तुम्ही या इकडे येऊन बसा, त्या माणसाला बसू दे. ते बोलले नाही नाही आपली जागा आहे, असं तसं हे ते, असे त्यांचे वाद चालू होते. आणि तेवढ्यामध्ये काय झालं की तिसरा माणूस आला आणि तो बसायला लागला तिकडे. हे दोघं त्याच्यावर भडकले, म्हणजे आमचे आधीच वाद चालू आणि तू कुठे मध्ये बसायला जातो. तो बोलला की माझं इथे रिझर्वेशन आहे. आणि सगळी बस हसली, आम्ही एवढे हसलो. त्या दोघांची भांडणं जी ती जागेवर बंद झाली आणि तो तिकडे गेला, हे इकडे आले आणि सगळं शांत, सगळी बस हसत होती. म्हणजे ती एवढी एक जागा आहे. एक काही वेळापूर्वी मी त्याच्या रुमाल टाकला म्हणून त्याला मी माझी संपत्ती मानून बसलो आणि किती इन्व्हॉल्व झालो, त्याच्यासाठी मी भांडतो आहे. तसं परमेश्वर संपत्ती प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला कुठेतरी आपले अयोग्यता, अडथळे, त्याच्यानंतर अनधिकार आहेत आपले, या सगळ्यांशी तुम्हाला भांडावं लागेल. तुमचे संबंधी आहे, नातलग आहेत, यांच्याशी तुम्हाला भांडावं लागेल. या सगळ्या जीव, देवता, प्रपंच, कर्मबंधनं, या सगळ्यांशी तुम्हाला भांडून परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. ती केस तुमच्या गावच्या संपत्तीच्या केसचा निकाल काय लागेल मला माहिती नाही, परंतु या केसचा निकाल तुमच्या बाजूनी लागणार, जे परमेश्वर संपत्ती तुमच्या नावे होणार हे एकदम पक्क आहे. फक्त तुम्ही त्या सगळ्या मनोभावे तुम्ही त्या बाकीच्या गोष्टींशी भांडलं पाहिजे आणि परमेश्वर प्राप्त व्हावा म्हणून तुम्ही भांडलं पाहिजे. तर नक्कीच तुमच्या पदरी परमेश्वर संपत्ती पडणार आहे. नव्हे तर परमेश्वराच्या पदरी तुम्ही पडणार आहात. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने आपला विधी केला पाहिजे. विषय चालू आहे की 26 वचने त्याग सांगितल्यानंतर पुढे काय केलं पाहिजे. परमेश्वर आठवणं हीच आपली संपत्ती मानून ज्या ज्या माध्यमातून परमेश्वर आठवता येईल त्या माध्यमातून परमेश्वर आठवण्याचं वेळ लावून घ्यायचं. आम्ही ते रेकॉर्डिंग पाठवतो, त्याच्यात मी लिहिलेलं असतं दंडोत घालून बसा वगैरे, बसून ऐका. परंतु हे काही महिला वर्ग अशा आहेत की त्या करतात, स्वयंपाक बनवताना रेकॉर्डिंग लावतात, दंडवत घालतात, परंतु स्वयंपाक बनवताना ते ऐकतात. ते म्हणतात की हे सगळं ऐकता जर का स्वयंपाक आम्ही बनवला तर काय होतं, स्वयंपाक एकदम चांगला होतो, सात्विक होतो आणि याचा फरक पण आम्हाला दिसतो. आणि मग पुढे जो आहे, या सर्व एकंदरीत आपल्याला याच्यातनं हे कळालं की आपल्याला प्रत्येक वेळी देव आठवण्याचा विधी घडला पाहिजे. अमक्या ठिकाणी देव आठवू नये, अमक्या ठिकाणी देवाचं वाचू नये आणि अमक्या ठिकाणी देवाचं ऐकू नये, असं कुठेच बंधन नाही आहे. याचं प्रमाण मी सगळे वचनाची प्रमाणं देतो बरं का. सगळ्या गोष्टीला मी प्रमाण देईल. स्मरण, अनुस्मरण आणि सकृस्मरण. या वचनाचा अर्थ काय होतो. स्मरण म्हणजे किती प्रहर, अष्टोप्रहर. 8 म्हणजे 24 तास देवाने तुम्हाला सांगितलं, 24 तास मला आठवायचं. देवाने हे सांगितलेलं. तुम्हाला नसेल आठवत, जमत तर कमी सांगितलंय, 1-2 वेळा आठवीचे. परंतु पहिला जो हेतू आहे स्वामींचा, 24 तास देवाचं आठवायचं. म्हणजे तुम्ही कुठे असाल 24 तासात, कुठेही असाल, तुम्ही टॉयलेटमध्ये असाल, तुम्ही आंघोळ करत असाल, तुम्ही स्वयंपाक करत असाल, तुम्ही झाडू मारत असाल, तुम्ही अजून कुठली काही कामं करत असाल, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देवाला विसरायचं नाही. प्रत्येही परमेश्वराचे आठवीजे. अशा प्रकारे आपल्याला देव आठवण्याचा विधी जो आहे तो आपल्याला प्रत्येक वेळी जर का घडला आणि ती संपत्ती आपली असं मानून आपण चाललो, तर आजचं जे वचन आहे, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा, हे वचनाचं आपल्याला प्राप्तता होईल. तो विधी आपल्याला साधेल.
ज्या अवताराचं नाम आठवलं त्याच अवताराची लीळा तुम्हाला बरोबर आठवणार. ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेतलं, आठवलं तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव, लगेच त्याची बोलणं उठणं बसणं लगेच तुम्हाला आठवतं की नाही. तसं नाम पहिले सांगितलं. का नाम आधी पहिले सांगितलं? कारण की सगळ्यात आधी तुम्हाला ठरवावं लागेल की कोणाची लीळा आठवायची आहे. दत्तात्रय प्रभू नाम घेतलं तुम्ही तर तुम्हाला लीळा पण दत्तात्रय प्रभूंच्याच आठवणार. चक्रधर स्वामी नाम घेतलं तर चक्रधर स्वामींच्याच लीळा आठवणार. मग एकदा लीळा आठवल्यानंतर मूर्तीचा संबंध आला की नाही लगेच, की आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की बाईसांना भक्ती साधन संचार केलेला आहे. मग इथे तुम्हाला काय आठवेल आता? लगेच श्रीमूर्ती. आमचे स्वामी कृपा दृष्टीने त्यांच्याकडे अवलोकन करतात. काळस्फोट, स्वामींनी श्रीचरण त्यांच्या पाठीवर दिला. म्हणजे नाम आठवलं, चक्रधर स्वामी, लीळा आठवली, ललिताईचा काळस्फोट व्यताहरण, लगेच तुम्हाला श्रीमूर्ती आठवली. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा म्हणजे त्या लीळेतली गहनता जी आहे, त्या लीळेचं जे चिंतन आहे तिथे सांगितलेलं आहे. जडेशी आणि निर्हेतुका त्याला चेष्टा म्हणतात. परंतु चेष्टा म्हणजे तुम्ही अजून पण हे घेऊ शकता की त्या लीळेचं गहन चिंतन अजून तुम्ही जर का केलं तर अजून त्यातनं लीळेतनं तुम्हाला खूप काय प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून आजच्या या सत्रामध्ये आपण नामस्मरण हा विधी घेतला. सर्व गोष्टींचा, दोषांचा त्याग केल्यानंतर ईश्वर आठवण्याचा जो काही विधी आहे त्याचा स्वीकार आपण वेळीच केला पाहिजे. आणि परमेश्वराला आठवण्याचा आणि परमेश्वराने विहित केलेल्या विधीचा स्वीकार करून त्याच्यावर जर का आपण चाललो तर परमेश्वर संपत्ती ही आपलीच आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संदेह घेण्याची काही प्रश्न नाही. आजच्या सत्रामध्ये आपण हा विषय घेतला. आचार या प्रकरणासंदर्भातलं हे आपण 28वं वचन घेतलं आणि उत्तरार्ध 609 क्रमांकाची महादाईचा प्रश्ने नाम लीळा स्मरणानुवाद ही लीळा आजच्या सत्रामध्ये आपण घेतली. दंडवत हो.